मला राजकारणी बनायचंय तर मला कार्यकर्ते वाढवले पाहिजे. आपण दोन काळ बघितलेले लोक, एक नॉन आधुनिक आणि आधुनिक. आपणही खूप गणपती मंडळ, नंतर मिरवणुका, हे रोजगार. आता तुला असं नाही वाटत की आता गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त वेगाने वाढत चाललंय? तुम्ही प्रत्येक मंडळाला खराबच समजताल. म्हणजे एक लोकांचा विचार आहे बरं का असा की मंडळ म्हणजे फालतू. मला वाटतं पुण्यातले 90% नगरसेवक कोणत्या तरी मंडळात गेलेले असतील. कार्यकर्ता राजकर्ता तिथनच घडतो. बरोबर आहे. आम्हाला कुणीही घरातनं स्टेजवर जाऊन भाषण द्यायला शिकवत नाही. आम्हाला चार चौघात कसं बोलायचं, कुणाशी काय बोलायचं, ह्याचा प्रॉब्लेम काय, त्याचा प्रॉब्लेम काय, ह्याच्या फॅमिलीतला प्रॉब्लेम काय, ते कोण दाखवतं? सगळ्यात पहिलं आमचं मंडळ दाखवतं. आम्हाला शाळा पण नाही दाखवत. माझं म्हणणं आहे त्याला तुम्ही सगळेच जण वाईट माणसांना असं नाही. बरोबर आहे. मंडळ जेव्हा म्हणजे तुझ्या घराच्या इथे जेव्हा तू ते मंडळ बांबू आणायचा, मग तुम्ही आमच्या मंडळाचा एक अहवाल होता, त्याच्यामध्ये आमचं मंडळ कसं स्थापन झालं हे आम्ही लिहिलं होतं. आमच्या मंडळामध्ये आम्ही आमच्या गावातनं बांबू चोरून आणून लावलेले आहे. अरे बापरे. पण आमच्या तिथं जिथं मिरवणुका होतात तिथं ना 14-15 मंडळ असतात आजूबाजूला. अशी तुला खोटं नाही सांगत, एका पण मंडळाचा दुसऱ्या मंडळावर रोष नाहीये. कोण कुणाच्या कॉम्पिटिशन साठी काय करत नाही. आम्ही अक्षरशः असं फोन करून सांगतो की अरे हे कमी पडलंय, त्या मंडळातलं पोरगा आम्हाला ते घेऊन येतं. वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय SD रियालिटी, सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, माझ्या आज चेहऱ्यावरती खूप आनंद आहे, कारण आहे ना आज एक आगळी वेगळी मुलाखत होणार आहे आणि खूप साऱ्या मोकळ्या गप्पा मी मारणार आहे. मी सगळ्यांची मुलाखत घेतो, पण आज माझ्या समोर जो आहे त्याच्याबद्दल मी काहीतरी लिहून ठेवलंय. म्हणजे मैत्री म्हणजे नुसते शब्द नव्हे, ती मनांची सुंदर भेट असते. सुखात सारे सोबत असतात, दुःखात जो उभा राहतो तोच खरा मित्र असतो. रुसवे फुगवे येतात जातात तरीही नातं तुटत नाही. विश्वासाच्या धाग्याने बांधलेली मैत्री कधीच संपत नाही. हास्य अश्रू आठवणी आणि साथ, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हास्य अश्रू आठवणी आणि साथ यांनाच मैत्री फुलत राहते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मित्रांमुळेच जगणं सुंदर वाटते. माझ्यासोबत आज माझे मित्रबंधू आणि त्याच्याबरोबर मी खूप प्रवास केलाय. एक उत्तम व्यक्ती, त्याच्यात एक दडलेला नेता, त्याच्यात एक दडलेला एंटरप्रेनर, त्याच्यात एक दडलेला कलावंत, त्याच्यात एक दडलेला स्पोर्ट्समन, आणि आपण त्याशी बोलणार आहोत माझे मित्रबंधू आणि आपल्या सगळ्यांचे लाडके चैतन्य अंजली राजेंद्र येप्रे हे आहेत. दादू, कसा आहेस? तुझ्या चेहऱ्यावरती तुझा जो आनंद आहे तो लहानपणी कसा आहेस बाबा? काय चाललंय? मजेत. आई बाबा कसे आहेत? एकदम. काकांना खूप खूप मला सांगायला सगळ्यांना आवडेल ह्या माध्यमातून की आदरणीय हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येप्रे हे दादूचे वडील आणि त्यांचा सुपुत्र. त्यांनी त्याच्या वैयक्तिक नावाची एक ओळख केली आणि त्याला दादू येप्रे म्हणून पण म्हणतात. तर येप्रे महाराजांचे कीर्तनं सगळीकडे अवेलेबल असतात आणि खूप मोठे कीर्तनकार आहेत. तर त्यांनाही नमस्कार. काका, तुम्ही ऐकताय, मला फार बरं वाटतं की आज मी आणि दादू मोकळ्या गप्पा मारतोय. तुमचेही खूप सारे किस्से आणि तुम्ही मला दिलेली साथ मी आज या कॅमेरावरती सांगणार आहे. काय चाललंय सध्या? चाललंय सध्या काय असं धडपड चालली. मला सुरुवातच तुझ्यापासून करायची, कारण आपण एकत्र मंडळात काम केलेलं आहे, आपण एकत्र डान्स स्पर्धेत भाग घेतलेला आहे. तुम्ही जिंकायचं आणि मी हारायचो. पण मला त्या सगळ्या, अरे तू तर पहिलाच नंबर मारलाय बाबा दरवेळेस. पहिला नंबर. मग हरला कुठं? नाही, ग्रुपमध्ये तुम्ही पहिला आहे. ग्रुपमध्ये आम्ही पहिले होतो. ग्रुपमध्ये तुमचा 11 स्टार ए आणि 11 स्टार बी आणि सुनो गोरसे दुनिया वालो. मला अजून एक आनंदाची की म्हणजे आपली ताई पूजाताई खूप सुंदर पद्धतीचं तेव्हा मॅनेजमेंट कोरिओग्राफर होते, त्याच कोरिओग्राफर होत्या सगळे. मला ते आता दादू तुला एक विचारायचं की आज आपण ज्या मोकळ्या गप्पा मारणार आहोत, आपण गणपती आणि मंडळ याच्यावरती आपण खूप साऱ्या गप्पा मारूया. तू लहानपणापासून तुझ्याकडे ती लिडरशिप क्वालिटी आहे. आपल्या काळचे गणपती मंडळ आणि आत्ताचे मंडळ तुला काय फरक वाटतो? नाही, आपल्या काळात संस्कृती जपायचं काम होतं थोडंसं, आणि त्यात
येत होते, लोक येत होते, म्हणजे तू मी हो हो आता जिथं पण असं आयुष्यात हम्म. जे काय शिकलोय कदाचित ते तिथनं शिकलोय, मला तरी असं हो, वाटतं पर्सनल. तिथूनच शिकलो. हा, आपल्याला काही कुणी शिकवलं नाही, आपण मंडळात जाऊनच हे शिकलोय. परफेक्ट. आत्ताच्या मंडळांमध्ये होतं ते थोडस, पण आता जमाना बदललाय, ते त्यांच्या पद्धतीने करता येते. आपल्या वेळेसची थोडी पद्धत वेगळी वेगळी होती. होती. आता थोडस दाखवायची भूमिका जास्त आहे, हम्म. त्याच्यात करायची भूमिका कमी आहे. आणि म्हणजे काय म्हणतो आपण, एक शो होतो, पण कदाचित तो करावा पण लागतोय असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण झाला आता जमाना बदलला की बदलते सगळं. जरा लहानपणीची गणपती मंडळाची आठवण सांगणार, कारण मला आठवतं की अरे बापरे. नाही, मला आठवतं की आपल्या बरोबरचे जेवढे सगळे खूप मित्रांची नावं आहेत, माफ करा आज आम्ही दोघं हा, म्हणजे खूप मित्रांचं लिस्ट घ्या, पण सगळ्या मित्रांना येतील. जय श्रीराम आणि हर हर महादेव सगळ्यांची मी नावं घेतो. नंतर मी फोटोज पण दाखवणार आहे काही. तर मला अजून आठवतं की तुम्ही ते मंडळ जेव्हा म्हणजे तुझ्या घराच्या इथे जेव्हा तू ते बांबू वगैरे घेऊन आणायचा, हो. अजून अरे आपला चोरून आपला अजून सगळेच ते बांबू आणायचा, मग तुम्ही ते आमच्या मंडळाचा एक अहवाल होता, त्याच्यामध्ये एक आम्ही सगळ्यात पहिलं आमचं मंडळ कसं स्थापन झालं हे आम्ही लिहिलं होतं. बाकीच्या मंडळांमध्ये खूप आमचं मंडळ असं झालं तसं झालं. आमच्या मंडळामध्ये आम्ही आमच्या गावातनं बांबू चोरून आणून लावलेले आहे. अरे बापरे. अशी म्हणजे सांगतोय तुला. पण चांगल्यासाठी पण चांगलं. हा, मजा केली आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये. चोरून म्हणजे काय, आमच्याच नातेवाईकाचे असायचे, पण ते गपचूप आणायचे. बाबा अच्छा. खवळण, उद्या मोठा माणूस आहे, काय बोलल आपल्याला, असं चोरून नाही म्हणता येणार त्याला, पण ती मजाच वेगळी होती. आमची सुरुवात तशी आहे, कुणाकडनं पत्रा आण, कुणाकडनं हे आण, मग एखाद्या काकाला बांबू नीट बांधता येतात, हो. त्याला सकाळीच जाऊन बस, सकाळपासून त्याच्या मागं ते आपल्याकडे भुंगाच लावायचा आपण त्याला, हो, की हो, हो. काका चल ना, बांधून दे ना, हो, बांधून दे हो, ना. हो. म्हणजे अशी सुरुवात. तुम्ही ते मला आठवतं की तुम्ही ते काळ्या रंगाचं ते साऊंडचं बॉक्स पण विकत घेतलं. अरे बापरे, बनवायचो पण रे ते, हो, लय हो, त्रास. तेव्हा हे मिळायचं नाही सगळं, तेव्हा एवढा सगळा एवढं नव्हतं, व्याप म्हणजे नव्हता. होतं. मग आमच्यात एक मनोज मराठे नावाचा माहिती आहे की. मुलगा होता. हो हो, बारीक. हा, खरं त्यांनी ना आमच्या मंडळात त्यांनी त्याचे एवढं काम कोणीच मला नाही वाटत कोणी केलं. रागीट पण होता तो. चिडायचा तो, मोठा होता ना आमच्या, वयाने मोठा तो होता. थोडासा चिडायचा, पण तो सगळं म्हणजे ऑलराऊंडर होता. त्याला सांगितलं ना लाईट बसवतो, लाईट पण बसवायचा, तो स्टेजही बांधायचा, तो सगळं सजावट तो करायचा, सगळं तो करायचा. अच्छा. असा म्हणजे त्यांनी लय दिले आमच्या मंडळासाठी. नाही, मला आठवतं सगळं करायचा, साऊंड हाताने लावायचा. चष्मा होता त्याला. येस, लय काम करायचा तो. सगळ्यांनीच केलं, पण त्यांनी जास्त इनिशिएट दाखवले प्रत्येक गोष्टीत. त्यांनीच आम्हाला शिकवलं साऊंड लावायला, लाईट लावायला, आपण हे करू, आपण ते करू, स्पर्धा घ्यायचा तो. हो हो हो. त्यांनी भरपूर केलं आमच्या मंडळात. तुला वर्गणीची आठवण येते की नाही कधी कधी? बापरे, एखादा किस्सा सांग ना, म्हणजे सगळ्यांना आवडेल ऐकायला. वर्गणीचा किस्सा, मला तर भरपूर किस्से माहिती आहेत. पण तू. आमच्या इकडे एक शांता आजी नावाची बोल बोल. आम्ही वर्गणी मी मागे गेलो. मुद्दामून तुला डिवसलं जरा. कावलाचं घर होतं, तिचं पत्र्याचं घर होतं, हो. आणि आम्ही वर्गणी मागे गेलो. आणि तेव्हा गावात हे सगळं चालायचं. हो. कोण कुणाला काय बोलन, मजेत बोलन. हो. आता चालत नाही आता नाही चालत, आता हा. पेशन्स संपलेत. तर आम्ही सगळे थांबलो होतो. कोणीतरी मागणं दिलं, ए म्हातारे लवकर दे की पैसे. मजेत होतं ते, हो. म्हणजे त्याच्याशी आम्ही तसेच होतो. हो हो ती आम्हाला लय मारायची, हो. तसंच होतो. ती वर्गणी किती द्यायची? 10 रुपये, हो. 11 रुपये, कधी कधी खुश असेल तर 20 रुपये वगैरे, नाही का, एवढंच. ह्याच्यावर काय वरती नव्हतं. नाही. कारण ती ते सुया पोत फाण्या नाही का ते विकायची, ते डोक्यावर घेऊन बघ जुने लोक विकायचे, ते करायचे. तिने एवढं जोरात आतनं पातीलं फेकून मारलं होतं. अरे बापरे. आम्हाला. ते पण तिने तसंच, म्हातारे म्हणता का मला. मग बाहेरनं परत आवाज गेला, मग तू म्हातारी नाही तर कोण आहेस, नाही का. तुम्ही म्हणजे ती एक खट्याळपणा असतो. खट्याळपणाच होता तो, प्युअर खट्याळपणा. आता ते नाही दिसत कुठं. आता नाही. आता वर्गणी मागणं म्हणजे खूप. आता गंमत अशी होती की आता गुगल पे झालंय. हा, फोन पण तिथं जावं पण नाही लागत. ते वर्गणीदारांचे नंबर असतात, फोन करायचा, तो गुगल पेला स्कॅनरला पाठवून देतो. डोर टू डोर जाण्याची जी मजा होती, शिकत होता ना माणूस त्यातनं. इमोशन्स वेगवेगळी कळत होती, आम्हाला दिसत होती. आमचा टाइम काय होता, शाळेतनं आलो
की संध्याकाळी वर्गणी मागणे. बरोबर. मग आम्हाला इतकं माहिती असायचं की आज ह्या बाईने घेवडा केलाय बरं का जेवणात, आज त्या बाईने वरण केलंय बरं का, फोडणीचं वरण केलंय बरं का. हे डोर टू डोर जाण्यामध्ये होतं. वेगवेगळ्या डोर टू डोर गेल्यानंतर पण मला आपण आधी एकदा भेटलो होतो तर तुम्हाला खूप चांगलं सांगितलं होतं की प्रत्येका घरी गेल्यानंतर प्रत्येकाशी एक नातं जुळतं, त्यांचे प्रॉब्लेम्स कळतात, त्याचे प्रॉब्लेम कळतात, तो फायनान्शियल आता कसा चाललाय हे कळतं. तो फायनान्शियल गरीब असून पण त्याची द्यायची मनस्थिती पण तो देऊ शकत नाही, त्याची ती तळमळ दिसती. आम्ही आता आमच्या गावात फर्नांडिस होते. वेगवेगळ्या जातीचे लोक होते ना आपल्या गावात. तू ॲव्हिलचं नाव घेतोय. त्यांच्याकडे वर्गणी मागायचो. ॲव्हिल ऐकत असेल बहुतेक आज. मग ते पण लोक द्यायचे आपल्याला. आम्हाला हे डोर टू डोर जाऊनच कळालं. मी त्यांच्या आईकडे शिकायला क्लासला होता. मी क्लास आणि आपल्या भागातले भरपूर विद्यार्थी त्यांच्याकडे. माझी आई क्लास घ्यायची तेव्हा स्पर्धा होती. ओके. पण मी माझ्या आईकडे मी त्यांच्याकडे जायचो. मी 3 दिवस गेलो नंतर गेलो. स्ट्रिक्ट होते खूप. हे डोर टू डोर जाण्यामध्ये जरा वेगळा अनुभव होता. आणि आम्ही त्या लोकांशी कायम, आत्ता सुद्धा आम्हाला ते लोक भेटले तर आम्हाला ते म्हणजे जवळ घेतात. ओळख देतात नाही म्हणतोय, जवळ घेतात. जवळ घेतात. आम्ही तो खट्याळपणा करून सुद्धा, कारण त्याच्यात एक निष्पाप गोष्ट होती, प्रेम होतं ते आमचं. किंवा लय लोकांनी आम्हाला नाकारलंय पण त्रास झालाय त्यांना, हे कशाला हे. पण आमची रडायची वेळ आली तर ते रडलेत आमच्याबरोबर, म्हणजे उभे राहिलेत आमच्यासाठी. किंवा झाले असं मंडळ. तू रडायची वेळ हा शब्द म्हटला म्हणजे आपण खूप काळ एकमेकांशी कनेक्ट नव्हतो. म्हणजे बहुतांश आता मला असं वाटतं की तुझी शेवटची जी डान्स स्पर्धा तुमची केली होती तुमच्या दुर्गेश इंगळे भरवायचा नाच, काय होतं नाव आपल्या स्पर्धेचं, डान्स कॉम्पिटिशन जे तुम्ही गरवारे कॉलेजचं होतं. नाही पण ते काहीतरी नाव होतं, मी आता विसरलो. त्या डान्स कॉम्पिटिशनचं नाव होतं ना काहीतरी, नाच का काहीतरी होतं, आय डोंट नो. हो पण तुमची आपण बालगंधर्वला केलंय 2-3, मीच निवेदनाला असायचा. ही गोष्ट आता आपण मित्र आहोत तशी 2000 सालापासून, 2001. आणि शेवटची तुमची स्पर्धा काहीतरी मी 2012 का 13ला केली. त्यानंतर आपण संपर्कात नव्हतो. मला आनंदाने सांगायला आवडेल की जसं डोर टू डोर म्हटलं, काही म्हणजे हे त्यांनी मला सांगितलंय की हे बोलायचं नाहीये पण मी हे बोलणार आहे. तर ह्या मुलाने ह्या डोर टू डोर ज्यांचे प्रॉब्लेम्स ऐकलेत का तो त्यांच्याकडे गेलात, तशा अनेक मुलांना चैतन्याने रोजगार सुरू करून दिलेत. हे मला तुम्हाला सांगितलं होतं, सांगायचं नाही पण मी सांगणार, कारण ह्या क्वालिटीज असतात आणि ह्या मंडळातनच क्वालिटीज निर्माण होतात. तू रडायचं म्हटलास जेव्हा म्हणजे काय, तुला काय म्हणायचं ह्या बाबतीत? म्हणजे आता काही फॅमिलीवर वाईट वेळ आली, काहींना ते लोक राहिले ना आमच्या बरोबर उभे त्या काळामध्ये. म्हणजे 1-2 आता तू असं म्हणला ना आता की रोजगार उभा करून दिलाय किंवा हे, हा कोण एक माणूस करत नाही. बरोबर, माझं म्हणणं आहे, कोणच नाही करू शकत हे. बरोबर. पण ऍटलिस्ट मनस्थितीने तरी त्या माणसाच्या बरोबर उभं राहावं. पॉइंट आहे एवढीशी हे पण माणसाला. ते आमच्या मंडळामध्ये जेव्हा आम्हाला त्रास होत होता किंवा आम्ही एखाद्या वाईट फेज मधनं जात होतो, आमच्या मंडळातला कोण पण, त्यावेळेस मला असं वाटतंय आमचं मंडळ एकमेव असं मंडळ असेल की पब्लिक आम्हाला त्याच्यामध्ये साथ देत होतं. नुसते मंडळातले कार्यकर्ते तर उभं राहणारच आहेत, त्याचं काय ते राहावं लागेल त्यांना मंडळाचे कार्यकर्ते म्हणून. पण ते लोक पण आमच्या बरोबर उभे राहिले. म्हणून म्हणलं की आम्ही रडायची वेळ आली तर ते पण रडलेत. हे पब्लिक उभं राहणं अवघड आहे. मंडळातला कार्यकर्ता, सभासद, सदस्य हे लोक येणारच, ह्यांना यावंच लागल तिथं. बरोबर. पण ते काहीच नसताना मंडळाचे ते सुद्धा आम्हाला येऊन विचारत होते काय झालं रे, हे नीट होईल का. त्यांची मनस्थिती एवढीशी होती की आत्मीयता की बाबा सगळं नीट आहे ना, चाललंय ना व्यवस्थित, आता होईल ना सगळं. असं हे करत असताना मला तुला म्हणजे गणपतीचे मंडळाचं काम, गणपती बाप्पाचं विसर्जन, मला आठवतं की एकदा आपण हातगाडीवरती सुरुवातीला आपण हातगाडीवरती पण विसर्जन, मजा वेगळी होती आणि आपण कॅनॉलला विसरवायचो गणपती. मला कॅनॉलवरनं सांगायला आवडेल, असे अनेक मित्र आहेत पण पोहायला शिकवणारे आमच्या दायरी भागातलेच ज्यांनी मला पोहायला शिकवलं. काय त्या आठवणी, त्या कॅनॉलला पोहणं,
त्या उड्या मारणं, घरातनं लपून छपून बाहेर जाणं, मार खाल्लाय रे त्याचा. मार खाल्लाय भरपूर. आता किती त्याची कमी जाणवती दादा. अरे खूप. आता माझ्या मुलाला असं माझा मुलगा म्हणतो, माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, तो आता मला म्हणतो मी बोर होतोय डॅडी. तुला आठवतं आपण कधी मला लहानपणी म्हणलोय बोर हा शब्दच माहितीच नव्हतं बोर काय होतं, काय असं. आपण घरातच नसायचं, कारण आपण आपण कंटिन्यू बाहेर होतो. आता आपण नाही पाठवू शकत मुलांना बाहेर, किंवा त्यांना ग्राउंड नाही उरले, त्यांना ती शेतं नाही उरली, त्यांना ते बांध नाही उरले, त्यांना ते कॅनल नाही उरले, काहीच नाही राहिले. स्वच्छता नाहीये, काहीच नाही. आपण कसं कुठेही, अरे आपल्याला तहान लागली तर आपण कॅनलला जाऊन पाणी पितो. हो, म्हणजे तेही पाणी प्यायलं आपण, आणि त्याच्यानं काय आपल्याला डायरिया नाही झाला, कधीच नाही झाला. म्हणजे हे कसं आहे बघ ना, तू विचार कर, आपल्याला तहान लागली तर आपण कॅनलला जात होतो पाणी प्यायला. हो रे. किती भारी आहे होणार आहे. हे यांना जमल का? आपण 5-5-6 तास क्रिकेट खेळलेलो आहे, 5-5-6 तास पोहलोय पण आपण. म्हणजे अक्षरशः आपले पालक दगडे घालायचे वर, या बाद झालं तुमचं पोहणं. बरोबर का? म्हणजे अजूनही मला तो आठवतो, कॅनॉल वरनं आपण, तुम्ही ते काय तुम्ही मला माहित नव्हतं, पण ती उडी मारली की एकदम पाणीवर उडायचं. त्याला काय मटका का काय मोठा ते तुम्ही मारायचा. पण ते दिवस वेगळे होते. खूप मजा आली ते जगून सगळं. तसं कदाचित आता येणं नाही. ह्यांनी आताच्या पिढीने कितीही पैसे खर्च करू दे, तसा ऍटमॉस्फिअर नाही मिळणार. तयार करायचा प्रयत्न करू दे, नाही होणार. आपण तसं बघायला गेलो तर खूप नशीबवान आहोत, कारण आपण दोन्ही काळ बघतोय. कदाचित दोन्ही काळ बघतोय आपण, की आपण तो गावाकडचा पण फील घेतलाय, आपण शहरीकरण पण बघितलंय. लय कमी लोकांना कदाचित हे नशीब असेल की आपण जे आयुष्य जगलोय, आपल्याला जांभळं खायची आपण गेलो, आपल्याला चिंचा खायच्यात आपण गेलो, कैऱ्या तोडायच्या. फोन होता तुझ्याकडे? काहीच नव्हतं, पण तुला कळायचं आता पोरं कुठं असतील. हो ते काय झालं, आणि तू 4 किलोमीटर फक्त पोरं तिथे का बघायला यायचं. बरोबर. तुला वाटायचं काय नाही, नसले तर तू घरी यायचं, यायचो ना, पण तू शोधायचा त्यांना. शोधायचो. तुला बोरं खायची, गेला बोरं खायला. म्हणजे किती वाजले दादा? 1:30 वाजलेत. म्हणजे आता एक कॅनॉलला असेल, कुठल्या साईडला, या साईडला सावली असेल, त्या साईडला ऊन असेल, म्हणून इकडे शोधायला असतील. म्हणजे हे होतं तेव्हा आपल्याकडे फोन नव्हते, तेव्हा आपल्याकडे काही सोशल मीडिया नव्हतं, पण आपण मनाने एकमेकाला कनेक्टेड होतो. आता ते नाही राहिलं. आता कनेक्ट असूनही आपण आउट ऑफ रीच आहोत. आपण पेरू खाल्लेत, आपल्या गावातल्या कितीतरी स्वतःच्या लोकांची झाडं होती, पेरू होते, पण आपल्याला ते चोरून जायचं, तो पेरू खायचा, मजा होती त्याच्यात. तो स्वाद नाही येऊ शकत. नाही, कितीही प्रयत्न करा. बरोबर बोलला, पैसे देऊनही ते होणार नाही. ते जी ती मजा होती ना, कंपाऊंडच्या खालनं जायचं, तो कोण येते का एकाला थांबवायचा, मग ते करायचं. आणि त्यांनी कदाचित हे मंडळ आपण म्हणतो ना, ते त्यावेळेस आपल्यात बघ ना, म्हणजे असं नव्हतं कधी की सगळेजण सामील व्हायचे एखाद्या विषयात. आता ते बोलवायला लागतं त्यांना, ते करायला लागतं. अरे बाबा, नाही का? आणि कॉम्पिटिशन झाल्यासारखं आता ते थोडंसं. पहिलं नव्हतं. पहिल्यांदा मला असं वाटतं, चैतन्य, मी तुझ्याशी बोलताना मला एक जाणवलं, पहिल्यांदा आहे ना निस्वार्थी मन होतं, आणि सगळं निस्वार्थी घडत होतं. आता प्रत्येका ठिकाणी कुठेतरी स्वार्थ आलाय असं मला दरवेळेस जाणवतं. आणि पहिलं काय होतं माहिती का, तुझी माझी भांडण आहेत, आपण त्याच्या भांडणांवरती येऊ नंतर, हे मंडळामध्ये येत नव्हतं. नव्हतं येत, हे तिथल्या तिथे असायचं, ते तिकडच. नंतर तू परत आला मंडळात, काहीच प्रॉब्लेम नव्हता त्या गोष्टीचा. आता ते नाही. आणि तू म्हणला आता कॅनल वगैरे, खरं आपण त्याच्यातनं पण घडलोय, मला असं वाटतं बाबा. म्हणजे कुणाला काय वाटतं, धायरी फाटा, धायरी आणि हे सगळं, हे एक खूप मोठं स्थान आहे की ज्याच्यातनं आपण घडलोय. बरोबर आहे. समजा तो ऑरा नसता तर मी बहुतेक या खुर्चीवरती बसलो नसतो, आणि तू या खुर्चीवरती बसलो, कारण त्या अख्ख्या त्या वातावरणाने खूप गोष्टी शिकवल्या. खूप आपल्या बरोबर किती लोक होते बघ ना, विविध वेगळ्या विचारांचे होते. म्हणजे मी आता धायरी आणि धायरी फाट्याचं म्हटलो, 2001 सालची गोष्ट, तर मी असे किस्से आता आपण बोलू शकतो, पण ते कॅमेरावरती नाही बोलावं. पण ते मला अजून आठवतं,
तर मला आनंद आहे. दादू खूप उत्तम स्पोर्ट्समॅन पण आहे. चैतन्य, तू व्यवसायात आहेस, तू तसा राजकीय धुरंधर आहेस. मला हे सांगायला आवडेल की तुझ्याकडे एक ती मॅनेजमेंट आहे, तू खूप सुंदर काम करतोस. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू स्पोर्ट्समॅन आहेस आणि तू फिजिकवरती खूप जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. मला आठवतं की 2003 का 4च्या आसपास तू कोल्हापूरला गेला होतास ना. हा, मी भरपूर वर्ष राहिलो तिकडं. मग तू पहिलवान होऊन आला होतास. हा, प्रयत्न करत होतो. पण तू गेला होता कोल्हापूरला. मी राहिलोय. मी खूप लहानपणापासूनच नेलेलं आहे. मला माझ्या वडिलांना लयच आवड होती ती सगळी बॉडी बिल्डिंग हा आणि बॉडी असणं. तेव्हा आपण म्हणतो आईला काय बॉडी आहे, काय बॉडी. आता खूपच झालं. तेव्हा एखाद्या म्हणजे जशी तू तुझ्या शरीराला इतक्या सुंदर पद्धतीने त्याला आकार दिलायस, ही नेमकी ऊर्जा कोणाकडून आली तुला? हे आमच्या वडिलांकडनं. हो बरोबर. म्हणजे अख्ख्या धायरी फाट्यालाच माझ्या वडिलांमुळे येडे. हो, माझ्या वडिलांची म्हणजे वडील महाराष्ट्र खेळलेले हो हो बॉडी बिल्डिंग मध्ये. त्यांना बघून मला असं वाटायचं, म्हणजे माझे पप्पा मला शाळेत घ्यायला आले तर असं बॉडी बघायचे लोक. मग मला भारी वाटायचं आईला. मग ते माझे मित्र म्हणायचे आयुष कसली बॉडी तुझ्या पप्पांची, नाही का. किंवा मग हेच आमच्या प्रसाद दादाला लागू झालं, म्हणजे आत्याचा मुलगा माझ्या प्रसाद गावाने. तो वेट लिफ्टर. त्यांनी पण ह्यांच्याकडेच बघून, म्हणजे आमचे पप्पा पण त्याला बोलायचे ना, अरे उठा रे, व्यायामाला जावा, हे करा ते करा. प्रसाद, तुझे वडील प्रसादचे मामा? हा, मामा, सख्खे मामा. ओ. आणि मग त्यांना येड लागलं. मग त्यांनी बॉडी बनवलेली बघून आपल्या धारी फाट्यावरच्या भरपूर लोकांना असं वाटायला लागलं, अरे हा ग्रुप बघा ना. माझी बॉडी नाही, माझं पोटच वाढलं फक्त. नाही होणार ना सगळं. तेव्हा तू कुठं असा होतास? नाही तेव्हा बारीक, तेव्हा तू फिटच होतास की. तेव्हा फिट होतो, अपुराजा करायचा. मग ते सगळं वाढत गेलं. मग ते माझ्याकडे आलं. मग मी बॉडी बनवली. ते सगळ्यांनाच बॉडी बनवणं. पण ते कसं झालं, आपण जे कॅनलला पवत होतो किंवा जे उड्या मारत होतो, जे पळत होतो, फिटनेस आपल्याकडे होता, आपण त्याला बघत नव्हतो. एक्झॅक्टली. एका काळानंतर त्याच्याकडे बघायची सवय लागली किंवा वेळ आली. अरे आपण आहे त्याच्यात, आपण हे करतोय, आपण हे करू शकतो. म्हणजे तुला सांगतो, कॅनलला पवायचा होता तू म्हणला, वाहत्या पाण्यात पोहत होतो आपण. वाहत्या पाण्यात प्रवाहाविरुद्ध. माझ्या वडिलांनी मला SP कॉलेजला कॉम्पिटिशन होतं स्विमिंगचं. अच्छा. तिथं नेलं. तर मी पहिल्यांदा स्विमिंग पूल बघितलेला, पण आता ह्याच्यात कॉम्पिटिशन साठी पोहायचंय हे माहित हे पहिल्यांदा होतं. माझे वडील म्हणले मला की पोहू आपण. ते असंच नाही का की आपण भारी पार्टी करू, काहीतरी टॉय घेऊ किंवा असं. मी माझ्या वयाच्या, म्हणजे मी होतो तेव्हा 5वी-6वीत होतो मी तेव्हा. 10वी-11वीतली पोरं हरवली होती. मी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या तो स्ट्रोक शिकलो होतो. पण ती कॅनॉलची सगळी कृपा आहे. पण ते इतकं नॉर्मल होतं माझ्यासाठी की मी तिथं म्हणजे 6-6 तास पोहत होतो. ते पाणी संत होतं. मी तुला तेच म्हटलं ना, आपण प्रवाहाविरुद्ध ब्रिज खालून पाणी कापत आपण वर जायचो. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. खेकडे पण दिसायचे आपल्याला. हा, पाण्यात ब्रिज दिसायचं आपल्याला सगळं. ते तिथं मी असं केलं, म्हणजे ते आपण उलट पोहायचं. ते सर लोक कोण आले असे बघायला लागले, नाही का, एवढीच पोरग एवढं. माझे पप्पा एवढे खुश झाले, तुला काय सांगू. पण मग मी पण आल्यावर गाडीवर असं म्हणलेलो, तुम्ही आम्हाला जे खवळता ना कॅनलला पोहू नको हे करू नको, ही प्रॅक्टिस आहे. नाही, पण ते खवळायचे काम माहिती का, आपण अति करत होतो. आपण खूप अति करत होतो. म्हणजे सकाळी गेलो की संध्याकाळीच घरी गेलं, जायचंच नाही. ते घाबरत होते थोडेसे. नाही, पण ते त्यामुळे ती ऊर्जा मिळाली. हो. आणि मग त्याच्यामुळं हे सगळं करत असतानाच फिटनेस असावा ना सगळ्यांना. माझं म्हणणं आहे की शरीर सगळ्यांना असावं. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुलाही 2 मुलं आहेत, मलाही 2 मुलं. तुला एक मुलगा एक मुलगी, मला 2ही मुलं आहेत. आणि बघ ना, आता आपण दोघेही बाबा झालो. आणि आता आपण ह्या वयातही बोलतो. म्हणजे ह्या वयात आता फार वेगळ्या गोष्टी. वडील झाल्यानंतर एक खूप सुंदर प्रश्न मी तुला विचारतो की आपण एकतर खट्याळ पोरं, म्हणजे आपण आलो तर सगळ्या लोकांना वाटायचं की आता हे आले, आता हे काय करणार हे. म्हणजे दुपारी उद्योगपती दुपारी झोपणं नाही, कोणातरी पत्र्यावरती दगड तरी जाऊ दे, काही ना काहीतरी कुठं नाही असायचे. हे सगळं होत असताना ते दिवस वेगळे होते. पण आता जेव्हा तू मगाशी म्हटलास की तुझा मुलगा म्हटला की बाबा मला बोर होतंय, डॅडी मला बोर होतंय,
हे ऐकून त्रास होतो. हा, मग आपण जे जगलोय ते आपल्या मुलांनी जगावं ही आपली खूप साहजिक अपेक्षा आहे. तसं आपण काय एवढे 40चे नव्हते, आपण 30चे आहोत. हा, पण मी तुला हा खूप मार्मिक प्रश्न विचारतोय. हा. आपण काही कोणाला उपदेश देण्यासारखे एवढे नाही. मोठे नाही. नाही. कष्टाने इथपर्यंत आपण सगळेच त्या माध्यमातून इथपर्यंत आलोय. पण तू आत्ताच्या आपल्या वयातल्या आईबाबांना काय सांगायचा प्रयत्न करशील? तू जरा सांग ना प्लीज. का तू स्वतः स्पोर्ट्समध्ये आहेस, तू उत्तम, तुझं पिळदार शरीर आहे, तू त्याच्यावरती खूप मेहनत केलेली आहेस, त्याच्यावरती अनेक तुला मॉडेलिंगच्या ऑफर झाल्या, सिनेमाच्या ऑफर आल्या, पण तू केल्या पण नाही. तसं तू एक चांगल्या पद्धतीचा गुड लुकिंग कॅरेक्टर आहेस. नाही. पण तू वेगळ्या, म्हणजे तू बिझनेसमध्ये आणि राजकीय तुझ्या बरोबर पार्श्वभूमी, पण तू आई वडिलांना आत्ताच्या काय सांगशील? तुला काय वाटतं? नाही, मला तर मी तर माझ्या घरात माझं सांगतो की माझ्या घरात माझ्या घरच्यांबरोबर ह्याच्यावरनं वाद होतात की माझा मुलगा आता परवा दिवशी आम्ही फुटबॉल खेळायला गेलो तेव्हा आजारी होता. थोडासा त्याला सर्दी ताप होता. आता वातावरण आहे. हा, हे पण त्या काळात आपल्याला सर्दी खोकला असं होतच नव्हतं. मला आठवतच नाही. मला नाही आठवलं बाबा. मग मी माझ्या मुलाला तरी पण रात्रीचा पावसात फुटबॉल खेळायला घेऊन गेलो परवा दिवशी, आणि तो खेळला. दुसऱ्या दिवशी उठून तो म्हणत होता की डॅडी मला परत न्यायचं नेक्स्ट वीक मध्ये, प्रॉमिस कर. तर त्याची आई म्हणली सकाळी उठून स्कूलला जायचं होतं, पाठवायचं होतं, कशाला पोराला. माझं म्हणणं आहे स्पोर्ट्सला लय महत्व द्या. सगळ्यात पहिले त्याला महत्व द्या. मी डायरेक्ट म्हणतो नाही गेला का आजच्या दिवस स्कूलला, ठीक आहे, खेळायला मिळत नाही आजकाल. क्या बात आहे. ग्राउंड नाहीये, आहे का? नाही. आपण कुठेही खेळत होतो. आपण आपल्या रस्त्यावर- घराच्या खालीच ग्राउंड होतं. अरे घराच्या खाली जागा होती, तिथून कुठेही cricket खेळत होतो हो. आपण. किल्ले आता आहे का बनवायचे. मुलांना? नाहीये. ते खेळणंच विसरलेत, हे चालू झालंय. बागडणंच विसरलेत ते. मग मित्र ते पण नाही राहिले. माझं म्हणणं आहे त्यांना तेच, कारण बघ शिकल्याने मोठे होतील, बरोबर आहे. बरोबर आहे ना. पण मला असं वाटतं आपण आपण खूप खेळलोय, सगळं खेळायचो खूप आपण, मला वाटतंय. खूप खेळलोय. हा, आपण वाईट झालोय का? नाही. उलट आपण चांगले लोक आहोत. हो ना. मी आत्ता त्याचा बाप म्हणून हा विचार करतोय की त्यांनी चांगलं खेळावं. ह्याच्यापेक्षा भारी संस्कार काय पाहिजे? नाही, काहीच नाही. पॉइंट आहे रे. कळालं का तुला? कुठेतरी या वातावरणामुळे पालक घाबरायला लागलेत असं ना. हा, घाबरतात ते कदाचित. ते पण आहे ना, अरे. आता मलाही वाटतं अरे गेला तर काय होईल का, तिथं व्यवस्थित लोक आहेत कारण का? आपल्या आजूबाजूला आता अशा ते पद्धतीचं वातावरण वातावरणच नाही नाही. राहिलेलं. ते जे आपल्याकडे होतं ना की तू जरी तिकडं राहिला असेल तरी तुला माझ्या वडिलांनी बघितलं तर जातीने खवळणार आहे, काय करतो रे इथं. हो. तो फॅमिलीवाला फीलच गेलाय. पण एक खरी गोष्ट आहे बरं का, हे तुझे आता बोललास ना की समजा एक आपण आदरयुक्त भीती असायची. आदरयुक्त म्हणजे तुझे वडील समजा म्हणजे मी तर तेव्हा गाण्याचे म्हणजे मी कार्यक्रम भरपूर करायचो, तर मला खूप रात्र यायची, मी उशिरा रात्री यायचो. मला कधी आठवत नाही की काका मला कधी रागवलेत. मी आज ऑन कॅमेरा म्हणतो राजेंद्र एप्रे महाराज, मी काकाच म्हणतो त्यांना. पण माझ्या ह्या सगळ्या अप्पू राजाच्या कामामध्ये माझ्या आज मी जे काही ह्या खुर्चीवर बसलोय का, मी जे काही काम करतोय, ह्यात खूप मोठा तुझ्या वडिलांचा वाटा आहे. अख्ख्या धायरी गावाचा पण आहे, माझ्या सगळ्या मित्रांचा आहे, दादूचा पण आहे. कारण त्यांनी मला खूप उत्तम पद्धतीचे वैचारिक उपचार दिले आणि मी खूप घडलो. तर तू म्हटलंस ना की रात्रीच्या वेळेस समजा मी कधी तिकडे दिसलो एवढ्या रात्री काय रे, हे होतं बरं का, होतं. आता काही फरक नाही, आता नाही पडत. काय करतो नाही, आता पोरग उलट बोलन एखाद्या मोठ्या, तुला काय घेणं देणं, तुला काय करायचं रे बाबा, मी माझं बघल. आपला काळ वेगळा, हेच चालू आहे आता सध्या. नाही आता ते रिपेअर करायला नाही जावं खरं जर कुणी. होणारच नाही. कारण आपले पोरग विचारण आपल्याला की कुठे ग्राउंड, कुठे जाऊ खेळायला. हो ना, केस पांढरे आपले होते. हा, किंवा नेता का तुम्ही मग, किंवा मग आपल्याला उत्तरच नसेल का. मी मध्यंतरी आता जस्ट धायरी साईडला आलो होतो, मी पानशेतला गेलो होतो. पूर्ण बदललंय रे सगळं तिकडे, सगळं आता बिल्डिंग झाले. असं ते गिचमिड काला सगळा अख्खा, खूप गदारोळ झालाय. असं तुझ्या घरात कुकरची शिट्टी वाजली ना, अरे ती माझ्या घरात यायची ऐकायला. अरे म्हणजे काय, आता ते नाही तिथे ते काय बरं त्याचं नाव विसरलो मी, सिनोय. हे बघ यार, मी सगळ्यांची नावं पण घेतो, सगळी खुश होतील. त्याची आई जर त्याच्यावरती ओरडली तर आमच्या गिडगीत आवाज यायचो.
म्हणजे हे त्यावेळेसचं वातावरण होतं. आपण गावाच्या मध्ये उभं राहून चारही कोपऱ्यात आवाज देऊ शकत होतो. हो रे. आता नाही ते. तुझं पेट नेम दादू ठेवलं ना? हा हे कसं ठेवलं? म्हणजे तुझ्या घरच्यांनी ठेवलं का? हा माझ्या आजीचं असं म्हणणं होतं की मी माझ्या सेम आजोबांसारखा आहे. अच्छा म्हणजे मी पोटात होतो तेव्हाच ते एक्सपायर झाले. अच्छा. मग ते मी जन्मलो तर माझ्या आजीचं म्हणणं होतं हे म्हणजे माझ्या आजोबांना दादा म्हणायचे. अच्छा, म्हणून दादू म्हणून मला दादा दादा करायला लागली माझी आजी. दादाचं मग दादू मित्र माझे दादू. दादू म्हणायला लागले. असं झालं. अच्छा. मला एक तुझं जिमच्या विषयी जरा स्पोर्ट्सकडे आपण आता या सगळ्या धायरी गावाची आणि फाट्याची नावं आपण नंतर दादू डान्स पण खूप चांगला करतो. व्यायाम म्हणजे लोकांना विविध प्रकारची व्यसनं असतात. मला आता त्या व्यसनाचं नाव नाही घ्यायचं. अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ हे मी दरवेळेसच म्हणतो. खूप व्यसन असतात लोकांना. काही खाण्याचे व्यसन असतात, बाकीचे व्यसन असतात, सगळं असू शकतं. तुला एका गोष्टीचं व्यसन आहे ते म्हणजे शरीराचं व्यसन. ही ऊर्जा तुझ्या वडिलांकडून आली अगदी बरोबर आहे, पण मी तुला तासन तास जिम मध्ये पाहिलंय. काय असतं रे हे वेड? असं नाहीये की आपण तिथे जाऊन बॉडीज बनवतो. आपण ऍक्च्युली आपल्या मनाला पण तयार करत असतो. तर ते कसं म्हणजे असं लोकांना वाटतं की हा फक्त फिजिक करायला जातोय किंवा आजकाल पण ते बघण्याचा दृष्टिकोन नाहीये. पण मी हे माझ्या बघितलेलं आहे. मी माझ्या मनात डोकून बघितलेलं आहे. जर मी आज जाऊन 10 जोर मारतो, जर मी आज फेल झालो 10 जोर मारायला, तर माझ्याकडे ही एक भूमिका असते की मी आज फेल झालोय पण मी उद्या मारल. बरोबर. आणि कदाचित मी उद्या तो जाऊन मारायचा प्रयत्न करतो. उद्या पण फेल झालो तर परवा परत जाऊन मारायची ताकद ठेवतो. हे कदाचित मी माझ्या मनाला पण तयार करत असतो. असं काहीच नाही की मी तिथं फक्त बॉडी बनवतोय. ना 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 मी तिथं माझं मन पण घडवतोय की मी आज माझ्या जीवनात ह्या गोष्टीला फेल झालो. ओके ठीक आहे. नेक्स्ट डे परत मी तेवढ्याच जोशीने प्रयत्न करणं उद्या हे मी तिथं घडवतो कदाचित. ती गोष्ट तुम्हाला मोटिवेट करत. येस. मला आजारी आहे मी, माझं आज डोकं दुखतंय म्हणून मी जिमला नाही जायचं, हे बंद होतं माणसाचं. माझं आज डोकं दुखतंय म्हणून मी कामाला नाही जाणार. व्यायाम फार महत्वाचा. मग मी तिथं जिम मध्ये माझं हे पॉझिटिव्ह विचार करणं तयार करतो की आज नाही का, नाही उद्या मी आजारी आहे, नाही काय फरक नाही पडत, करू आपण. आज एक्स्ट्रा उचलायचंय, उद्या एक्स्ट्रा उचलायचंय, नाही होते मला करायचंय. ही भूमिका तुम्हाला फक्त आणि फक्त व्यायाम करण्यातनंच येऊ शकते. जुनं व्यायाम करायची पद्धत काय होती? जोर मारणे, बैठका मारणे, सूर्यनमस्कार करणे. मी तुझ्या वडिलांचा एक खूप जुना फोटो काकांनी मला दाखवला. बॉडी बिल्डिंगचा आहे. तर त्यावेळेस त्यातनं काय घडत होतं? असं नाही की शरीरच घडत होतं, त्यातनं तुमचं मन पण घडत होतं. तुम्ही टॉर्चरला, तुला जर 1000 जोर मारायला लावले, अरे तुटून जाशील तू. म्हणजे तू शरीराने नाही तुटणार, तू पहिला मनाने तुटतो. अरे दुखायला लागलंय, हे तू शरीराचं आपण आत ठरवतो ना तू. म्हणजे तू 100व्या जोराला जर गेला तर तुला दुखायला सुरुवात होती. मग तुझं मन सांगायला सुरुवात करतं की अरे दुखतंय नको बास, दुखतंय नको बास. ऍक्च्युअली तुझा हात तुटलेला आहे का? नाही तुटलेला. हे आपण ठरवलंय. तू आत ठरवलं, पण तू काय करतो, तू तुझ्या मनाला सांगतो नाही अजून 2-3 तरी मारू. त्या 2-3 मारण्याने पण तुझा हात तुटलाय का? नाही तुटलेला. तू ते टॉर्चर सहन करायला शिकतो. आणि मग आयुष्यात पण जे पण चॅलेंज येतं किंवा काय पण येतं, काही होऊ शकतं माणसाचं, तिथं पण तो तसंच राहतो. मग हा ठीक आहे, तुटलोय थोडी, मेलोय थोडी, अजून आहे आपल्याकडे, करू शकतो आपण, अजून जाईल, होईल, प्रॅक्टिस करा. मला आज खूप अभिमान आणि आनंद वाटतो की 30-32 वर्षाच्या मुलाचे हे विचार आहेत. ऍक्च्युली संस्कारांची परिभाषा आहे. दादू, मला तुला एक विचारायचं आहे की आदरणीय हरिभक्तपारायण राजेंद्र येप्रे महाराज, तुझे वडील, आज 27 का 28 जागी त्यांच्या आपण आश्रम आहेत. अनेक 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 मोठ्या मोठ्या घरातले जी मुलं आहेत त्यांना अध्यात्माकडे वळवणारं काकांनी खूप मोठा एक ताकद उभी केलेली. सनातन धर्म आणि विचार आणि अध्यात्म ह्याची एक त्यांनी खूप मोठी उंची गाठली. म्हणजे त्यांची वेळ घेणं पण आता खूप विचारायला लागतं. तारीख 8 दिवसांनी दिसतात ते कधी कधी. तुला कधी असं नाही वाटलं की तू तुझ्या वडिलांच्या आध्यात्मिक क्षेत्रात, म्हणजे बघ व्यायाम हा अध्यात्मच आहे, कुठलीही गोष्ट पण तुला असं कधी कनेक्ट नाही व्हावं असं वाटलं की तू
त्या क्षेत्रात? नाही, आपण अजून तिथपर्यंत नाही गेलो. मला असं वाटतं, म्हणजे वा. स्पष्ट म्हणणं आहे की आपण नाहीत त्या उंचीचे, तर आपण नाही बोलावं. किंवा आहे, माझी इच्छा आहे असं, मी आहे पण त्याच्यात, पण आपण अजून ते नाही केलेलं की नाही, कारण तुझ्या वडिलांची जी चेहऱ्यावरची ऊर्जा आहे हम्म. ती तुझ्या चेहऱ्यावरती आहे, कारण ते आध्यात्मिक परिवारात तू राहतोस. हा हा. नाही, ते आमचे परिवार, माझे आजोबा पण होते, माझ्या सगळ्या आत्या होत्या ह्याच्यात, माझे म्हणजे अख्खी फॅमिली ह्याच्यात आहे. माझी आई, माझी ताई, दिदी. सगळेजण. म्हणजे माझ्या परिवारातला कोणताही माणूस उभा केला आणि त्याला म्हणलं ना अभंग म्हणतो, खटकेने म्हणू शकतो. आहा. त्याला काय गरज नाही पेटीची, पाखवदाची, टाळाची, कुणाची काही गरज नाही. तो साफ करणं, लगेच काय पण म्हणू शकतो, प्रसंगावर अभंग म्हणू शकतो लगेचच. हा. पण ते असं वाटतं की त्यांनी खूप मोठं उभं केलंय, आपण अजून तिथपर्यंत नाही. आता त्यांचे शिष्य कीर्तनकार आहेत, म्हणजे नाही का, खूपच लयच, म्हणजे आपल्या भागातले भरपूर कीर्तनकार त्यांच्याकडनं शिकलेले. असं वाटतं आपण अजून तिथपर्यंत नाही गेलो. ती ज्या गोष्ट- दिवशी करू त्या दिवशी. मला फार आनंद वाटतोय की इतक्या सुंदर पद्धतीने तू रोखठोक आणि खरं बोलतोस. हे फार मला तुझ्यातलं आधीपासूनच तुझ्यात आपण मोकळ्या गप्पा आहेत आपल्या. मोकळ्या गप्पा आहे आणि आपण खरं बोललो पाहिजे. आणि ते हे बाहेर येणार कारण आपण मित्र आहोत, इंटरव्ह्यू नाही चालली. अगदी. मला तुला विचारायचंय की तुझ्या मागे एक राजकीय वारसा पण आहे. हं. राजकारण हे तुमच्या राजकारण आणि समाजकारण हं. हे तुझ्या घरातनं बाय बर्थ तुझ्याकडे आलंय. म्हणजे बरोबर. एप्रे काका असतील, धायरीमध्ये जे नवले काका होते, काकासाहेब चव्हाण होते, नानी चाकणकर दादाचे होते, वडील होते, प्रसाद दादांचे वडील होते, त्यांचा मार्केट यार्डमध्ये हो. मंडईमध्ये खूप अध्यक्ष होते ते. तर हे सगळं एक राजकीय पार्श्वभूमी तुझ्या बरोबर होती. इलेक्शनमध्ये तू खूप उत्तम काम करतो, फक्त ते दिसत नाही. मला आनंद आहे की तुझ्या ताईचे जे ताई म्हणजे पूजाताई आता राजकारणात, ताईचं खूप मोठं नाव आहे. पारगेदाजींचं, तुझे जे जिजाजी आहेत, त्यांचंही राजकारणात खूप मोठं नाव आहे आणि एक ते समाजकारणातही खूप उत्तम काम करतात. तुला कधी राजकारणात यायची इच्छा नाही झाली? नाही. अरे म्हणजे का म्हणजे करता येतात हे लोक सगळे, आपण त्यांना आता तरी मदत करतोय, त्यांच्या बरोबर आहे उभे आपण. आणि असं वाटत नाही आपल्याला की आपण, म्हणजे अजून आपली ती पोच आहे की आपण नाही, आपला जम त्याच्यावर अजून, आणि अजून आपली ती बाजू नाहीये कदाचित. म्हणजे एक वय असतं ना, आता तू म्हणला ना की मी त्या काळातच कॅनलवरून उडी मारू शकत होतो. बरोबर आहे ना. बरोबर. त्या काळातच गोट्या खेळू शकत होतो, त्या काळातच भावरा खेळू शकत, आता नाही करू शकत. एक वय असतं. मग त्यानंतर मी जिमला जायला लागलो, मग ते वय होतं माझं जिम करायचं, ते वय होतं माझं खेळायचं. ते वय पण असेल आता कदाचित, पण अजून आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये किंवा अजून आपल्यात ते हे नाहीये की आपण ते करू शकतो. खरं तर त्यासाठी ना सगळ्या बाजूनी हुशार माणूस लागतो. नाही, पण तुझ्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे. नाही, त्याला ते नाही ना, तसं ते जरा माझी वेगळी हे, आणि ती वेगळी असती, ती थोडीशी राजकारणाची बाजू वेगळी आहे. त्याला असं लोक नावं ठेवतात राजकारण्यांना की तो चॅप्टर असतो, तो असा असतो, तो तसा, पण ते करणं भाग असतं. कदाचित मला बाय चॉईस ते करायचं नाहीये, मला ते दिसतं सगळं, ते करू पण शकतो आपण, पण बाय चॉईस आपल्याला त्या गोष्टी नाही करायच्यात. ह्याच्यात अंतर आहे थोडंसं, की मला दिसतंय पण मला ते करायचं नाहीये, ही माझी चॉईस आहे. अच्छा. ज्या दिवशी मी माझी ती चॉईस करल की हा आपल्याला हे करायचंय, त्या दिवशी आपण करू. काल 22 जुलै होती आणि काल 2 मोठ्या तेजस्वी नेत्यांचा वाढदिवस होता. आदरणीय देवेंद्रजींचा वाढदिवस होता, पण काल अजून एका मोठ्या तेजस्वी पुरुषाचा वाढदिवस होता. ते म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार. हो. मला फार वाईट वाटलं काल कारण जयंती जेव्हा होती तेव्हा फार ऊर भरून आला आणि खूप कसं तरी झालं. कारण मला माहित नाही, पण अजितदादा एक असं रसायन होतं की ते घरातलं वाटत होतं आणि ते फार कनेक्टेड होतं. तसं तू राजकीय पार्श्वभूमीत लहानपणापासून गेला आणि तुझा अजितदादांशी खूपदा संपर्क झालाय. एखादी आठवण सांगू शकतो? त्यांनी खरं तर मला माझ्या बॉडीमुळेच लक्षात ठेवलं होतं. हा, मला तो आठवण मला म्हणायचे, अरे तुझी दाढी आणि बॉडी, म्हणजे नाही का, असं त्यांना भारी वाटायचं. मी त्यांना कितीतरी वेळा असं फोटोला नाही का, मी खूप
मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात गेलोय, हो. पण मी कधीच कुणाबरोबर फोटो फोटो नाही काढायचा काढले. हे नाही ठेवली, म्हणजे असं वाटलं नाही हा, मला. ते तुझं पण मी अजितदादा बरोबर जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा मी फोटो काढायचो. का? तो माणूस त्याचं काहीच नसताना सगळं देत होता रे. म्हणजे त्याचं काय काय भेटत असेल त्या माणसाला. लोक म्हणतात त्यांनी कमवलं असेल, काय केलं असेल, पण ते कमवून काय, तो रात्रीचा आणला 2 वाजता घरी, सकाळी उठून 5 वाजता परत बाहेर. त्याचं काय, तो सगळंच दुसऱ्याला देत होता. त्याचा टाइम हाय का पॉसिबल आहे कुणाला? नाही, कोणी नाही देत. त्याचा कोण नसताना त्यांनी जातपात धर्म बघितला कधीच नाही पाहिला. सगळ्यांची कामं केली. तुमच्या आमच्यासाठी तो उठून काम करत होता. हे सगळं हे खूप आता हे राजकारणातली शोकांतिका आहे की माणूस गेल्यानंतरच हे सगळं दिसतं. जोपर्यंत तो होता तोपर्यंत त्या गोष्टीची शून्य व्हॅल्यू होती. पण तो कदाचित आपण झोपेत होतो, पण तो आपल्यासाठी काम उठून करत होता. हो रे, हो रे. दादांचं आणि खूप- त्याचं काहीच त्याच्यात स्वार्थ नव्हता. मला तर वाटतंय नाही तो जे खावळायचा नाही का, त्याच्यासाठी करत होता का तो? नाही, काय संबंध आहे? आपल्यासाठीच करायचे ते. ते लोकांसाठी करत होता तो, बरोबर आहे की नाही? आणि एवढा कोण माणूस लोकांसाठी टाइम देईन, मला तरी नाही वाटत. मग तू जेव्हा आदरणीय त्या काळात अजितदादांना भेटला होता तेव्हा ते खूप वेळा भेटलोय मी. पण काय काय म्हणजे काय बोलायचे दादा? नाही, माझ्याशी तरी असं काय राजकीय वगैरे कधी काय बोलणं नाही पण झालं. तुझ्या बॉडीवर हा, माझी अशी 2-3 वेळा मस्करी करायचे किंवा नाही असं ह्याच्यावरूनच बोलायचे. आणि ते खूप हसतमुख होते ना रे, म्हणजे अरे खूप- ते वेगळा जे एक चेहरा आहे ना, असं लोकांना दिसतो की एक नाही नाही, का, पण ते खूप छान कॉमेडी अरे लय मज्जा फुल. म्हणजे तो झोन सोडता यायचा लगेच. म्हणजे जे काम करत असतील एक ते ह्याच्यात असायचे. ते झालं की लगेच कटाव, काय रे, काय आज काय जेवणार तू? म्हणजे आनंद तुझ्या लक्षात की एक ती पण हे होती. दादा जेव्हा गेले ना आदरणीय 28 तारखेला, तेव्हा असं वाटलं की आपला परमेश्वर जो रोज दिसत होता तो नाही दिसणार. दादा गेले तेव्हा अरे तुला खोटं वाटेल, सुजित देशमुख गुरुजी आमचे आहेत, त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं त्यांची मुलगी रडली. अरे 5 वर्षाची मुलगी ढसाढसा रडली. मला तर सुधरतच नव्हतं. आम्ही सगळे मित्र त्या दिवशी गोळा झालतो, तुला सांगतो. आणि आपली तरी अजितदादा बरोबर ओळख होती. हो हो हो. आपण एक म्हणजे माझे एक सर होते ते, आणि अजितदादा खूप जवळचे संबंध आहेत त्यांचे, त्यांचं नाव नाही घेऊ शकत मी. बरोबर. त्यांच्यामुळे मी दादांशी भरपूर कनेक्ट होतो. भरपूर वेळा आम्ही भेटलेलो आहे. दादांनी आम्ही एका टेबलवर जेवण पण केलेलं आहे. ज्या माझ्या मित्रांचा अजितदादा बरोबर लांब लांबपर्यंत संबंध नव्हता, जे त्या पक्षाशी सुद्धा निगडीत नव्हते, ते लोक सुद्धा रडत होते. खरी गोष्ट आहे. आणि असं नाही माझ्या समोर रडलेत आणि कदाचित ते ढसाढसा रडत होते. वातावरण हा, आपल्या आजूबाजूचं सुन्न झालतं. सुन्न तुला झालं आता होतं. सुद्धा असं वाटू शकत नाही की अजितदादा नाही. हो, शक्यच नाही वाटत आहे कारण मला. ते एवढं मोठं, खूप मोठी ऊर्जा होती त्या खूप माणसाची. मोठी एवढी संपणारच नाही ती, मला तर वाटतं. आयुष्यात कधी नाही त्यांनी कामं केलेली मोजूच शकत नाही, नाही. माझं म्हणणं आहे. अरे असं कुणाचं कॉलेजचं पण काम असणार आहे, थपकन फोन लावत होता माणूस. म्हणजे त्याला हेच नव्हतं. सांगतो काय, ज्या माणसाशी राजकीय काहीच घेणं देणं नव्हतं, तोही माणूस त्या दिवशी रडत होता. हो ना. असा एक माणूस नव्हता ज्याला ते वाईट वाटत नव्हतं. आणि त्या दिवशी सगळ्यांना जाणीव झाली की ही व्यक्ती काम काय. असं असतं आणि काम करणारा माणूस गेलाय. आणि खरंच हा माणूस काम करत होता. आता ह्याच्यानंतर कोण एवढं काम करल का? पक्षापेक्षा सोडून लोक बघायला सुरुवात झाली. कोणाकडे बोलणार आता आपण कोणाकडे व्यथा कोणाकडे मांडणार? अरे लय लोकांना असं वाटत आपला देवच आता ते देवाच्याच भूमिकेत अजूनही लोक होते. बाहेर नाही पडलेली त्यात काही तो काही trauma लोकं. अरे इतका नाही भयंकर. पडलेली. म्हणजे बघ ना, आता तरुणांना पण एकदम हे मानलं जातं किंवा नाही का, हो. ती पण पोर रडत होती अजितदादाच्या जाण्याने. म्हणजे ज्यांचा शून्य टच आहे त्या गोष्टीशी, ज्यांना काय घेणं देणं नाही, ते गेम खेळतात किंवा नाही का, ते त्या दुनियेत आहेत, ते लोक सुद्धा रडत होते. म्हणजे त्यांना ते जाणीव झाली लोकांना की अरे हा माणूस गेला, आता कोण? किंवा ह्याने इतकं काम केलंय, आपण तर तो होता तेव्हा त्याला हेच देत नव्हतो, त्यांनी किती काम केलं. आणि खरंच आहे, मला तर असं वाटतं अजितदादा असताना त्यांना शाबासकीची एवढी काय थाप मिळाली नाही. खरंच तुला सांगतो, ते लोक असं बघतात ना की काय राजकीय त्याला करायलाच लागल ना,
त्याला हेच त्यांनी करायला जे काम करून ठेवलं ते कोणी हा पण शक्य करून गेल्यानंतर बघ तो माणूस पक्षाचा कोणत्याही पक्षाचा असू दे तो म्हणायला लागला राव खरंच अजितदादा एवढं काम कुणी नाही अरे ती केलं. एक मोठी ऊर्जा एक ताकद आहे ती ताकद आणि ती अजूनही त्यांच्या कामातनं जिवंत आहे. दिसती आणि आहे त्यांच्या हो. कार्यकर्त्यांमध्ये पण आहे ना ते. इव्हन आता आदरणीय सुनेत्राताईंनी पण ज्या पद्धतीचा तो करणार ना आता काय तू मला कसा फोर्स- वारसा आला हो. माझ्या कसं आणि वडिलांचं त्यांच्यातही- मागे त्यांना येणार ते आणि Even- जमणार इव्हन आणि पार्थदादांमध्ये आणि जयदादामध्ये पण ते ऑटोमॅटिक चालू झालं बघ ना क्वालिटीज सगळं. दिसायला लागले. लगेच बाहेर आले म्हणजे ते करतच होते काम पण ते फक्त ते आता जरा फ्रंट ते फुटवर आले ना, आता front दिसायला footवर लागले ते. तर ते जाणवतं आणि त्यांच्यात आता ते दिसायला लागलंय. आहे ना ते. मी तर सांगतो तर पारदादाची चाल पण अजितदादा सारखी झाली. नाही एकदम अजितदादाच आले असं वाटायला लागलं हा आता. ते तसंच जाणवतं. बघ ना ते बोलण्याचं कळतं ना ते- आपल्याला लगेच आणि तो ऑटोमॅटिक तो हे पण भेटायला लागला बघ त्यांना तो रिस्पेक्ट पण भेटायला म्हणजे आपण म्हणतो ना की मी म्हटलो ना आपण कुठल्या कुटुंबातनं येतो हे फार महत्वाचं असतं. महत्वाचं आहे त्या आपल्यावरती जे संस्कारांची जडणघडण घडली आहे जसं तुझ्या घरात आध्यात्मिक वातावरण माझ्या घरात आध्यात्मिक वातावरण आपल्या घरात मला अजूनही कधी आठवत नाही की आपल्या घरातला कधी दिवा शांत झाला आपला दिवा कधीच. कायम प्रज्वलित असतो म्हणजे ते दिव्याच्या मागचं खरं मी लवकरच मी तुझ्या वडिलांना म्हणजे एप्रे महाराजांना मी भेटणार आणि त्यांची मुलाखत घ्यायचा हा योग येईल हा मला माहिती आहे. दादांचा या आठवणीतला विषय निघाला आणि दादांसारखा व्यक्ती होणे नाही. दादा मला तुला एक दादू चैतन्य मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू म्हटलास की तू आता राजकीय पाठबळ जरी आहे का राजकीय वारसा जरी तुझ्या घरात आहे, तर ती वेळ आत्ता नाही की तू राजकारणात जाशील. मला तुला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासूनच एक चांगल्या फॅमिलीजमधनं आपण येतो बिलॉंग करतो. तू एवढा प्रवास करतो तुझ्याकडे एवढ्या फोर व्हीलर तू टू व्हीलर का वापरतो फोर व्हीलर वापरायला का नाही आवडत तुला का म्हणजे मी तुला दरवेळेस पाहतो तू टू व्हीलरवर काय म्हणजे का बाबा ते असं आहे की ते म्हणजे नाही का आपण आता पाऊस आला आयुष्यपत आपल्याला फोर व्हीलर पाहिजे कसा जाऊ आता मी कामाला नाही का हो असं होतं की आता भिजणार आपण ओले होणार असं. आणि मी एकदा विचार केला अरे काय आहे ते पाऊसच आहे काय आपण ते काहीच नाही होणार नैसर्गिक गोष्ट आहे ती ऊन नैसर्गिक गोष्ट आहे तू काय करू शकतो त्याला तू त्याच्यासाठी काम थोडी थांबवू शकतो किंवा नाही का. हा प्रकाश खरं लय उशिरा पडला आपल्या डोक्यात. हो कदाचित पहिलाच पडायला पाहिजे होता पण चलो देर आहे दुरुस्त आहे. ते असं वाटलं की मग काय मग एक दिवशी ठरवलं जे काय व्हायचंय पायी टू व्हीलरवर रिक्षा बस कसंही पण आपण थांबायचं नाही. जायचं जे जसं काम असेल तसं निघायचं असेल अवेलेबल घ्यायचं नसेल जायचं त्याचं दुःख बाळगायचं नाही अजिबात. आणि पाऊस आपलंच मजा येते मला आता. मी आता मजा घ्यायचो मला पावसाची तसं पण मी मजा घ्यायचो पण ते बळच आपल्या एक अंगात येतं की आयुष्यपत पाऊस आहे पण इतर वेळेस आपण हा पावसात असं भिजतो नाही का आनंद घेत भिजतो पण ते गाडीवर भिजायला आपल्याला नको वाटतं. मग ते एक दिवशी टॉपिक कट करून टाकला मी की असं ह्या नियम अटी लावायची ताकद पण जिमनी येते. हा बरोबर मी तुला तेच विचारणार की आपल्याला आज इतकंच चिकन खायचंय किंवा आज आपल्याला हाच डाएट करायचा आहे. तुला खायचं असं काहीतरी चांगलं बर्गर खायचंय तुला किंवा काय पण भारी जायचं बटर चिकन खायचंय काहीतरी भारी खायचंय पण तू तुझ्या मनावर ताबा ठेवतो की नाही आज आपल्याला डाएट करायचंय. बरोबर आहे. मग तू फक्त डाएटच करत असतो का नाही नाही. तुझं मन पण घडवत असतो. मनात एक गोष्ट आहे ते तू तुझे सिनॅप्सेस तयार करत असतो तू तुझ्या ब्रेनचा नवीन रूट तयार करत असतो की तो तू कंट्रोल करतो की नाही असं नाही असंच जायचंय आपल्याला. मग ते नियम अटी लावायची ताकद माणसात त्यांनी येते व्यायामाने येते त्या सगळ्या खेळांनी येते असं माणसाला शिकवणं इम्पॉसिबल. बरोबर आहे. आणि हे आता जिम जे लोक करतात ह्यांना दिसत नाही किंवा हे जे वर्कआउट करतात जे पण फिजिकल गोष्टी करतात त्यांना हे दिसत नाही पण हे ऑटोमॅटिक घडत असतं तुमच्या बरोबर. बरोबर आहे की तुम्हाला तिथनच ताकद येते की स्वतःला नियम लावायचे कसे कुठं थांबायचं बरोबर आहे कुठं चालू व्हायचं कुठं आती करायचं कुठं कमी करायचं हे तुम्हाला तिथनच येऊ शकतं. हे कोणतंही तुम्हाला पुस्तक शिकू शकत नाही काहीच करू शकत नाही. हा तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन तुम्हालाच स्वतःला लावायला लागतो. पॉइंट आहे. उशिरा येईल पण येणार जरूर का तर तुम्ही त्याची तालीम ऑलरेडी केलेली असती बरोबर फक्त ती तुम्हाला दिसत नसती. बरोबर आहे. ते आयुष्यात उतरतं
आता हे आपले लोक पहिले लय सांगायचे, पण आपल्याला कळलं नाही कधी. हे जेव्हा आपल्या जीवनात घडलं, जेव्हा आपल्याला दिसायला लागलं, तेव्हा आपल्याला कळायला लागलं की नाही राव, ते म्हणायची म्हातारी लोक, पण खरं होतं कदाचित हे. आणि मी म्हटलो ना, बाप बरोबर आहे. झाल्यानंतरच कळतं की हा. बापाचं प्रेम आणि बाप काय असतं. नाही, हे बरोबरच आहे. आणि मग त्याच्यामुळं अशा भरपूर गोष्टी आहेत की माझ्या जीवनात मी त्या नियम अटी लावून घेतल्या. चैतन्य, मला तुला एक पुढचा प्रश्न असाच विचार, तुझा आणि मेडिटेशनचा काय संबंध आहे? म्हणजे तू आणि मेडिटेशन काय? मी सॉरी हा प्रश्न विचारणार नव्हतो, पण मला तुला हे विचारायचं की प्रत्येकाच्या जीवनात पॅचेस असतात. पॅच असतो प्रत्येकाच्या बरोबर. प्रत्येकाच्या जीवनात एक पॅच असतो. एक चांगला असतो, मग बॅड असतो आणि परत चांगला येतो. तुझ्या जीवनातही चांगला बॅड चांगला चालू झाला, माझ्याही जीवनात चांगला बॅड चांगला, हा प्रत्येकाच्या जीवनात घटक आहे आणि तो असतोच. आणि तो नाही आला मज्जा तर, पण नाहीये. आणि Movie तो जर काय- आला नाही तर माणूस घडत नाही. पण त्याच्यातनं जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. बरोबर. तुझ्या सगळे मित्रमंडळी ही मुलाखत पाहतायत, तुझ्या परिवारातले लोक पाहतायत, तुझे चाहते पाहतायत, तू ज्यांना ज्यांना त्यांचं शरीर सुंदर करण्यासाठी जो प्रयत्न केला, जिमला तू त्यांना प्रेरित केलं, ते पाहतायत. खूप मोठा तुझा एक मित्रवर्ग आहे, तो ही संपूर्ण मुलाखत पाहते. तुझ्या जीवनात बॅड पॅच आला होता? बॅड पॅच नाही म्हणता येणार त्याला आपल्याला, असं काय वाईट तर वेळ आली नाही, पण नाही, एक bad वेळ patch- आला की ती वेळ आली होती. विचार करायला लागलो, अरे काय असेल हे सगळं, कसं असेल, काय असेल. जसं आता मला हे दिसायला लागलं की जिम करता तुम्ही, पण त्याच्या मागं काहीतरी चालू असतं तुमचं. ते जेव्हा जसं दिसायला लागलं मला, तसं मग असं की ते आपण अंतर्मनात झाकून बघायला लागलो की अरे काय असेल हे, कसं होत असेल हे, कसं काय. मी जरा निसर्गावर प्रेम करणारा माणूस आहे. मग कसं काय एवढं परफेक्ट आहे, असाच कसा पाऊस पडतो, हेच कसं होतं, तेच कसं पण मग होतं. त्यामुळे मेडिटेट असं करायला बघता लागला. बघता मी त्याच्यात घुसलो, मेडिटेशन करायला सुरुवात केली मी. म्हणजे मला शोधायला असं माझ्या डोक्यात येड भरलं की आपण काहीतरी शोधाय. पण मग तू मेडिटेशन एवढे एवढे तास करायचं, हे आपलं बोलणं म्हणजे काय काय म्हणजे मी सकाळपासून रात्रीपासून पर्यंत ऑलमोस्ट डोळे मिटलेलेच असायचो. बापरे. हो, मला ते, मी तसाच आहे पहिल्यापासून. मला लय डेंजर क्युरिसिटी येते एखाद्या गोष्टीची की हे असं काय आहे? त्या खोलापर्यंत आणि जायची? अंत घाटायचा त्याचा. बापरे. मग त्याला काही पण होऊ द्या आपलं. एवढं मेडिटेशन करणं हे कोणाचं नाही, मग मला त्याचा भरपूर त्रासच झाला ना. तोच बॅड पॅच. तो बॅड त्यालाच बॅड पॅच म्हणता येईल. काय त्रास झाला? काय मोकळ्या गप्पा आहेत की झाला तुला? म्हणजे मी खूपच केलं ना ते, आणि खूप विचार केले, इतके विचार केले की त्या विचारांना मापच नव्हतं. आणि मग ते कदाचित मी कुणाचं गायडन्स नाही घेतलं त्या गोष्टीमध्ये. एक्झॅक्टली. आणि मग ते माझ्या अंगलट आलं थोडक्यात. थोडा त्रास झाला मला, पण त्याच्यातनं मला जे शिकायला मिळलं, मी जे अनुभवतो, मी जे माझ्या डोळ्यांनी विश्व बघतो, हे वेगळं विश्व आहे. तू वेगळं बघत असेल, सगळ्यांचं वेगळं असेल, पण मी जे माझ्या डोळ्यातनं बघतो ते माझ्या अनुभवातनं मला साध्य होतं की नाही असं आहे. म्हणून मी कदाचित वेगळी फ्रेम बघतो, वेगळ्या लेन्सने हा, बघतोस. तू वेगळी बघतो. मी जी बघतोय त्याच्यात मी खुश आहे. वा वा वा. मला कदाचित हेच पाहिजे होतं, कदाचित मी हेच शोधत होतो. आणि म्हणून तू महाकालला कनेक्ट झालास? हो, मी त्यावेळेस मला त्रास होत होता. मग आमची आई तिकडं असायची एका आश्रमावर, म्हणजे भरपूर दिवस काढले तिने तिथं तुझ्यासाठी. हा हा. मेडिटेशन मग एवढं मला- केल्यानंतर खूप डीप असेल ना रे ते? हो, लय म्हणजे त्रास झाला. दिवस दिवस म्हणजे मी 1 वर्ष बसत होतो तसा. आई शपथ. काय होतं रे म्हणजे दादू? 1 वर्ष तेच तर शोधत होतो की हे लोक एवढे उड्या मारतात, ते मेडिटेशन हे असतं ते असतं. तेच तर बघत होतो काय असतं नक्की पण हे? त्याचे काय रिपरकशन असं झालं की हे लोक का म्हणतात असं, काय सापडत असन ह्यांना, काय होत असन, हेच तर बघायला बसलो तर मला त्याचा त्रास झाला. कारण ते अनगाइडेड होतं. Exactly. कदाचित गाईड म्हणजे तुला एखादं वजन उचलायचं असेल तर तुला ट्रेनर लागतो. हा, मग तू आता महाकालचं काढलं हा. तर पण तुला असं नाही, आमच्या आईनी, माफ कर इंटरप्ट करतो, पण तुला असं नाही वाटलं की घरात तुझ्या एक आध्यात्मिक ऊर्जा आहे, तर तू तुझ्या वडिलांना नाही विचारलं की मी मेडिटेट करू का? नाही, माझी त्याच्या मागे भूमिका अशी होती की कुणी तुला experience करायचा होता. सांगितलं. हा, सपोज आता तुला मी सांगितलं की इथून सिंहगड रोडला जाताना तुला पहिलं राजाराम ब्रिज लागल,
मग आनंदनगर लागल, मग तुला माणिक guided लागल. नव्हतं पाहिजे हा, ते सगळं. मग तुला हिंगणे लागेल हा, XYZ. आणि मग असं जाशील तू. तर मला कुणातरी सांगितलेल्या रस्त्यावर नव्हतं जायचं. अच्छा. मला 10 वेळा मी इकडून गेलो चुकलो परत आलो, मग तिकडून गेलो चुकलो परत आलो, मग इकडून गेलो चुकलो परत तो आलो. एक्सपिरियन्स करायचा होता मग जो स्वतःचा. सरळ जाणारा माणूस होता ना, हा. तो हेच सांगू शकतो की हा रस्ता बरोबर आहे, पण कोणता चुकीचा नाहीये हा. हे कोण सांगू शकणार. मग म्हणून काकू तुझ्यासाठी तिकडे महाकालच्या इथे. हो, तिने खूप प्रयत्न केले माझ्यासाठी. मग तिने मला तिथं एक बर्फानी बाबा म्हणून आहेत, खूप मोठं प्रस्थ आहे ते, त्यांच्याकडे नेलं. मी रात्रीचा त्यांच्या आश्रमावर गेलो. त्यांनी मला पपईची भाजी खायला घातली त्यांच्या हाताने बनवून, त्या अरे. महाराजांनी. बापरे. कच्च्या पपईची भाजी पहिल्यांदाच ऐकली मी. मी पण पहिल्यांदाच खाल्ली. मला वाटलं टोमॅटोची चटणी आहे. मी फुल खाल्ली बिल्ली. सकाळी उठून कळालं, अरे ह्या कच्च्या पपईची भाजी होती ती. आणि ते त्यांच्या हातानेच बनवून खायला घालतात ते महाराज. मी रात्री 3-3:30ला असं उठून, मला झोपच लागायची नाही त्या दरम्यान. म्हणजे मी झोपलोच नव्हतो ते वर्ष. Meditationचा एवढा हा, असर अख्खं असतो. वर्ष कदाचित मी झोपलो नव्हतो. ही मग कुठल्या मी- सालची गोष्ट बोलतोय जाऊ? 2018-19. कुंभ राशीची 7.5 चालू झाली होती. आणि मग मी बसलो तर ते महाराज आले. त्यांनी मला सांगितलं, स्वतःला छळू नकोस एवढा. असं बोलले ते? हा, हे तुझा जो हट्ट आहे ना की कुणी शिकवायचं नाही, मला माझं करायचंय, तो योग्य आहे. हा. कदाचित तू काहीतरी वेगळा रस्ता शोधू शकतोस. हे असतं बरं का एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्या व्यक्तीला मला महाकालचा सांगणं. मी तुला नंतर सांगेल मुलाखत. मी कनेक्टेड आहे. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी उठून ते म्हणले, आपल्याला दर्शनाला जायचे, चल माझ्याबरोबर महाकालला. मी कधीही गेलो नव्हतो. आम्ही गेलो. आता ते स्वतः बाबा ते अघोरी येत ते स्वतः पण. मग त्यांनी त्यांच्यासाठी दरवाजा काय कोण बंद करू शकतं, ते डायरेक्ट मला आत घेऊन गेले. दरवाजा लावला डायरेक्ट महाकाल मेन, आणि मला बसवलं. तर तो प्रसंग शिवलिंगासमोर होता. हा. आयुष्यपत. आणि मग मी रडलो तिथं. मी रडणारा माणूसच नाही. मी रडलो होतो तिथे. हा, भयानक खरा. मग तिथून पुढं माझं जरा काय म्हणतो त्याला, थोडासा मी गायडेड झालो, थोडासा मी लाईनवर आलो की नाही, आपल्याला हे नाही करायचंय आणि हे करायचंय. मी इथं आलो. पहिलं म्हणजे मी सगळंच शोधायचा प्रयत्न करत होतो. आता थोडासा मी कलेक्टिव्ह झालो, थोडासा एकजूट झालो की बाबा तुम आए नहीं तुमको बुलाया गया था. हा, तसंच झालं. त्यानंतर मी माझ्या हजारो मित्रांना सांगितलंय, तुम्ही प्लॅन करू नका. ते बोलवतात. तर तिकडे ऑटोमॅटिक मी विदाऊट प्लॅन गेलो होतो. हा, विदाउट प्लॅनच ते जायचं. बोलवतात आणि त्यानंतर एक आयुष्यातला वेगळा अध्याय सुरू होतो. बरोबर. म्हणजे तू जे बोललास ना, तू ऍक्च्युली मेडिटेशन करत होतास, तर त्याच्यासाठी तू स्वतःला ओळखायचा प्रयत्न करत होता की आपण का इथे आहोत, आणि ते तिकडे कनेक्टेड होतं. आणि हीच ती गोष्ट असते. आणि जेव्हा तुम्ही तिकडून जाऊन येता, तेव्हा तुम्ही एक वेगळे माणूस म्हणून होता. हे मी स्वतः अनुभवतो. आणि मग मी तिकडून जाऊन आलो. मग मी नीट व्हायला सुरुवात झालो. मग मी म्हणजे त्यांनी मला भरपूर गोष्टी सांगितल्या मग, की बाबा असं काही लय डीप नॉलेज दिलंय, असं काहीतरी सांगितलंय, असं काही नाही. खूप बेसिक लेवलचं होतं, पण ते मला दिसतच नव्हतं किंवा ते माझ्या वळणी पडत नव्हतं. की नको करून घेऊ एवढा त्रास, तुझ्या जीवनात बरोबर येईल जे यायचंय ते. आणि जे तू जीवन जगतोय ते परफेक्ट आहे, ते तुझ्यासाठी परफेक्ट आहे. तू काहीतरी गोळा करायचा प्रयत्न करू नकोस. मग मला ते कदाचित माझे डोळे उघडले असतील किंवा मला समजण्यात आलं, कारण मी तेव्हापर्यंत समजायच्या भूमिकेतच नव्हतं किंवा मला लक्षात येत नव्हतं ते. मग तिथून जे चालू झालं मग माझं नीट होणं, मग ते नाही थांब. म्हणजे मी आताही मेडिटेशन करतो, मी 24 तास त्याच्यात असतो असं समज, पण मी स्टेबल आहे. कारण ते अनगाइडेड होतं. बरोबर तू बोललास. कारण कुठली आता जसं तू जिमच्या व्यवसायात म्हणजे जिम मध्ये आहे, तर कुठलंही तर ते कुठलंही वजन उचलायचं त्याला कोच हवाय. तर हे देवदूत हे कोच असतं. हा, आणि ते माझ्या जीवनात ऑटोमॅटिक आलं. ते बनवलं नाही की आपण कुणाकडे गेलोय, आपण काहीतरी केलंय, असं नाही. ते माझ्या जीवनात ऑटोमॅटिक आलं. ऑटोमॅटिक घडलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि मला त्याचा लय आनंद आहे की जे लोकांबरोबर नाही घडलंय ते माझ्याबरोबर घडलंय. मी ते जगलोय, भले ते त्रासात असू दे,
पण त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळालं वा. आणि मी कायम याच आहे की मला काहीतरी त्यातनं शिकायला मिळेल. तू कनेक्ट झाला महादेवाशी भरपूर जास्त. हो, ते ऍक्च्युली कनेक्ट आपण नाही होत, ते करून घेतात कनेक्ट. खरं कनेक्ट होणं नाही, ते आणि आपण एकच आहे. आहा, फक्त त्या दिवशी तुम्हाला कळतं. क्या बात आहे. हा, कनेक्ट बिनेक्ट नाही, ते ते आहेत म्हणून तुम्ही आहात, हो हो हो, ऑलरेडी कनेक्ट आहे. अगदी. पण ते कळतं की फक्त ती सिच्युएशन येते. एक्झॅक्टली पॉइंट आहे. हा, हे काहीतरी क्या बात आहे. आपल्या जीवनाला वळण देणारं, दिशा देणारं, वेग देणारं म्हणू नाही का आपण, काय म्हणू, तिथं आपल्याला त्या दिवशी कळायला सुरुवात होती. हे खूप आपण हेच बरोबर असेल का, अजिबात नाही. नाही, कदाचित आपली जेवढी समज आहे तेवढं मला असं वाटतं की आपण कनेक्ट होतोच. फक्त तो दिवस आला जिथं आपल्याला दिसलं की अरे ह्याच्या बरोबर कनेक्ट होतो, किंवा अरे हे होतं ते, असं अशा गोष्टी झाल्या. पण हे सगळ्यांच्याच नशिबात येईन मला तरी असं वाटतं बाबा. आजकाल कोणाला नाही वाटत मेडिटेशन करावं. मी आहे ह्याच्यात, त्या झोन मध्ये, आणि मी तिथे कनेक्टेड आहे. मी महादेवात, म्हणजे मी त्यांच्या चरणी आहे. तर माझ्याबरोबर आपण ऑफ द कॅमेरा नंतर सांगू, पण तू बोलत असताना मला समजत होतं की नेमकं काय होतं. दादू, आपण बोलत असताना मला ना, मी सुरुवातीला तुझा इंटरव्ह्यू तुझा पॉडकास्ट मोकळ्या गप्पा सुरू केल्या तेव्हा मी मैत्रीवरती एक कविता वाचली. आणि तू यारो का यारेस, तू दिलदार आहेस, तू मित्रांचा बंधू आहेस, आणि म्हणून मी तुला मित्रबंधू म्हटलो. बरोबर. मैत्री हा जो शब्द आहे, हा शब्द तुझ्यासाठी काय आहे? तो शब्द माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे, देवापेक्षा मोठा आहे. कारण हे सगळं सांगितलं ना आता, त्याच्यात पण माझे मित्र माझ्या बरोबर उभे होते सगळ्यात. तू काहीही कर, कदाचित तुझ्या घरातले म्हणतात आमचं कार्टच असे, भांडगुळच आहे, असंच आहे, तू काहीही कर, तुझे मित्र तुझ्या बरोबर उभे असते. असं आहे ना, हा ठीक आहे, चल करू, हे म्हणणारा जगात देव सुद्धा नाही. तुमच्या पापात सुद्धा सहभागी होणारा कोणच नाही, फक्त मित्र आहे. त्याला माहिती असते वाईट होईल कदाचित, पण तो आपल्या बरोबर कायम उभा असतो. त्याला माहिती असते ह्याच्यातनं आपल्याला त्रास होईल बाबा, ह्यातनं आपल्याला आपलं वाटोळं पण होऊ शकतं, पण तो हलत नाही. तो त्याच्या फॅमिलीचा विचार करत नाही, सांगतोय तुला, पण तो आपल्या बरोबर उभा राहतो. हे मला नाही माहिती कोण कसं बघतं मैत्रीकडं किंवा कशाकडं, पण मी तर असा बघतो. मैत्री म्हणजे महादेव, आणि मित्रातच देव असतो. नाही, आहे ना. कारण आपण म्हटलं ना, देव येत नाही, पण तू देवासारखा धावून आलास, तू पहिला मित्र असतो. तुला असं वाटतं आता मैत्री राहिली आहे? कारण आपली मैत्री ही फार निस्वार्थी आहे. बरोबर. म्हणजे आता मला ह्या माध्यमातून सांगायला आवडेल की मी इतक्या वर्षानंतर चैतन्य येपरे यांना भेटलो, दादाला भेटलो. मी फार माझ्या ह्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येतात. जसं आपण गणपती मंडळाचं बोललो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू खूप उत्तम जिम करतोस आणि तू एकदम उत्तम पिळदार शरीर तू तुझं केलेलं. तर ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू होता, पण मी मैत्रीवरती यासाठी आलो कारण सुरुवातीला तू सांगितलं होतंस की कोणाला सांगायचं नाही, पण हा पोडियम माझा असल्यामुळे मी सांगितलं की तू अनेक लोकांना, म्हणजे माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे, खूप लोकांना तू रोजगार लावून दिले, रोजगार सुरू करून दिले निस्वार्थी भावनेने. हीच मैत्री. हो, म्हणजे आपण सुरू करून दिलं असं नाही म्हणू शकत त्याला आपण, किंवा मी करून दिलं असं पण नाही म्हणू शकत. ते ज्या ज्या वेळेस अडचणीत आले त्यावेळेस माझी ही भूमिका होती की हे सुटावेत आणि हे करावे. आता तू म्हणला ना की आताची मैत्री तशी आहे का, आता कमर्शियल येतात आता सगळे. एक्झॅक्टली, म्हणून त्याच आपण मी ते मला तो पडदाच नव्हता कदाचित कधी. बरोबर आहे. उलट माझ्यामुळं कदाचित माझ्या मित्रांवर वाईट वेळ आलेली. कशी, मी पैशाला महत्व देणारा माणूसच नव्हतो, किंवा नाहीच आहे अजून पण. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी देत नव्हतो महत्व पैशाला. मग माझ्यामुळे त्यांच्यावर पण ती वेळ आली. कदाचित त्यांची आस होती माझ्याकडं, आणि मी ते कदाचित माझ्या विचारांमुळं, मी कमर्शियल नसल्यामुळं मी ते करू नाही शकलो त्यांच्यासाठी कधी कधी.
पण तरी ते तुझ्याशी कनेक्टेड आहेत आज. हो, मैत्री त्यालाच म्हणतात. मी फेल असलो ना त्याच्यात तरी सुद्धा ते मला डोक्यावरच घेणार, तरी सुद्धा ते माझ्या खांद्यातच हात घालणार. ह्यालाच तर मैत्री म्हणतात. मी फेल गेलो तरी त्यांनी मला सांभाळून घेतलं. कधी कधी ते फेल गेले तरी मला काय नाही वाटलं. माझ्या मित्रमंडळामध्ये मी माझं सांगतोय, एक सुद्धा माणूस कमर्शियल विचार करणारा नाही. वा. याचा मला खूप जास्त अभिमान आहे. मी आजकालची लोक मुलं बघतो, सगळ्याच्या मागे पैसे बघण्यात येतात. आमच्याकडं नाहीये. आमच्याकडं गरीबाला बी तेवढंच महत्व आहे, चुकलेला पण तेवढंच महत्व आहे, बरोबरच्याला बी तेवढंच महत्व आहे. असं कोणच नाहीये. तुला माझ्याबद्दलचं काय महत्व आहे? बापरे, अरे आपण त्याच वातावरणात घडलोय ना. तू खराब असता तर मी पण खराब झालो असतो. हो, मी खराब असतो तर तू पण मी खराब खराब झाला झालो असता. असतो. त्यामुळे तुझं महत्व माझ्या जीवनात एवढंच तुझं महत्व आहे माझ्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आपल्याला तेव्हा कळत होतं. मला असं वाटतं की न शिकवता मला कधी कधी वाटतं धायरी नाही तर धायरी फाट्यावरती एक वेब सिरीज झाली पाहिजे. काय सुंदर वेब सिरीज. अरे बापरे, मी तुला खरं सांगतो अख्खं जग बघेल. मला तर असं वाटतं की धायरी फाटा आता सुद्धा आहे ना, पब्लिक तेच आहे का, त्याचे सगळे लोक वेगवेगळं काम करतायत ते म्हणून बाजूला आहेत. पण तू आपल्या भेटण्याचा जेस्चर बघतो. हो रे, म्हणजे ना आत्ताही भेटल्यानंतर आपण तिथं तसं जातो. भेटतो. ते टाइम मशीन आहे. मी कोण आहे तू कोण आहे हे नाही, पण अजिबात नाही. तिकडे जातो आपण. आणि कुणाचे काय वाद आहेत, नाही कुणाचं काय आहे, तुला माझे विचार पटत नाहीत, हे सगळं बाजूला राहतं जेव्हा आपण तिथे येतो. किंवा जेव्हा आपण, आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्या हितनं कुणाचंच वाटोळं नाही झालं. नाही ती युनिव्हर्सिटी एक मोठी. खरं सांगतो तुला, युनिव्हर्सिटी आपण सगळ्या विचारांनी वेगवेगळे असू शकतो. अरे किती मी सगळं काही होऊ शकतं. मी तुला तेच म्हटलं ना, विविध पैलू आणि विविध विचारांचे लोक आपल्या आजूबाजूला राहायचे. म्हणजे तू जसं म्हटलं ना की माझ्या घरात कुकरची शिट्टी वाजली तर तुझ्या घरात आवाज यायचा, तुझ्या घरात काही पदार्थ बनवला तर आमच्या घरापर्यंत सुगंध यायचा. होत होता. तर विविध पैलू. मी तेव्हा म्हणजे आय एम सॉरी टू से दादा, हे सगळं होत असताना आता तू मैत्री, खूप सुंदर मैत्री कशी असावी तर ती निस्वार्थ असावी हे तू मांडलंस. हे बेसिकली हे संस्कारांची परिभाषा. आपल्या आजूबाजूतनं आपण संस्कार घेत आलो आणि घडत राहतो. दादू, तुला असं वाटतं आता ह्या काळात, म्हणजे आपण दोन काळ बघितलेले लोक, एक नॉन आधुनिक आणि आधुनिक, म्हणजे हे नाही बघितलं आपण. बरोबर. आत्ता आपणही खूप गणपती मंडळ, नंतर मिरवणुका, हे रोजगार. आत्ता तुला असं नाही वाटत की आत्ता गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त वेगाने वाढत चाललंय? याला कारण ते आर्थिकच, पैसेच आहेत. कसं काय? कसं आता तुला सांगतो. आता तुम्ही प्रत्येक मंडळाला खराबच समजताल. म्हणजे एक लोकांचा विचार आहे बरं का असा की मंडळ म्हणजे फालतू. नाही, मला वाटतं पुण्यातले 90% नगरसेवक कोणत्या तरी मंडळात गेलेले असतील. 1000%. मी तुला सांगतो, कार्यकर्ता, राजकर्ता तिथनच घडतो. बरोबर आहे. आम्हाला कुणीही घरातनं स्टेजवर जाऊन भाषण द्यायला शिकवत नाही. आम्हाला चार चौघात कसं बोलायचं, कुणाशी काय बोलायचं, ह्याचा प्रॉब्लेम काय, त्याचा प्रॉब्लेम काय, ह्याच्या फॅमिलीतला प्रॉब्लेम काय, ते कोण दाखवतं? सगळ्यात पहिलं आमचं मंडळ दाखवतं. आम्हाला शाळा पण नाही दाखवत. माझं म्हणणं आहे त्याला तुम्ही सगळेच जण वाईट माणसांना असं नाही. बरोबर आहे. हा, मंडळातले काही लोक वाईट असू शकतात, काही लोक चांगल्यासाठी करतात ना ते. बरोबर आहे ना, नाही का? आलं पॉइंट आहे. म्हणजे सगळेच जण रात्री जागणारे भांगारच असतील असं नाही ना बाबा. मी रात्री जागून मेडिटेशन पण करत होतो. अरे मी रात्री जागून कार्यक्रम करायचो. बरोबर का नाही? मग सगळेच जण फालतू असतील असं नाहीये. सगळेच जण नाचणारे दारू पिऊनच नाचतील असं नाही, यातला पण भाग नाहीये. नाही ना. आपण कशा पद्धतीने, चांगली पण लोक नाचतात ना. बरोबर आहे ना. का नाही नाचावं त्यांनी? माझं म्हणणं आहे नाचावं ना. का नाही नाचावं? अगदी बरोबर आहे. आमच्या मंडळामध्ये एक सुद्धा माणूस ड्रिंक केलेला नसतो. हो, मी पाहिलं. करतच नाहीत. माझ्या मंडळात आलं ना, सगळ्यांची बॉडी आहे. मी त्यांच्या समोर लय लुकड आहे आत्ता. हो का? सगळेजण बॉडी बिल्डर आहेत. सगळेजण चांगली बॉडी घेऊन फिरतात. सगळेजण निर्व्यसनी. मला तर वाटतंय धायरी रोड एवढे निर्व्यसनी मंडळच कुठं नसतील. हो का तुला सांगू? पाहिलेत मी. प्रत्येक मंडळामध्ये येऊन तू चेक कर. बोलावे आता हे पॉडकास्ट चाललाय म्हणून काहीतरी बोलतोय असलं काय नाहीये. तू यायचं प्रत्येक धायरी रोडच्या मंडळातलं सिंगल पोरगा असं उचलून हालय पियालाय आणि डिंग डांग करतोय आणि हा काहीतरी फालतूपणा करतोय.
नाही का कोणच्या तरी पोरीलाच काहीतरी उलट पालट बोलतोय, अजिबात दिसणार नाही तुला. नाही दिसणार. माझ्या मंडळाचं नाही सांगत आहे तुला, आपल्या अख्ख्या परिसराचं सांगतोय तुला. अख्ख्या धायरी रोडला जेवढ्या मिरवणुकी निघतात तेवढ्या सगळ्याचं सांगतोय तुला. त्या धायरी रोड एवढ्या भारी मिरवणुका मला वाटत नाही अख्ख्या पुणे शहरात होतात. पण एकदा सुद्धा 2007 पासून हे चालू आहे, आजपर्यंत एकदा सुद्धा भांडण नाही झालेली, धराधरी पण नाही झालेली, गचलागचली सुद्धा नाही झालेली. इथपर्यंत सांगतो, ते कॉम्पिटिशन चालतात बघ सगळीकडं. हो, तुझं मंडळ आलं की मी ड्याव ड्याव करायचं, ते चालतं, बघितलं ना हो. तू धायरी रोडला ये. नाही झालेलं. जर तुझा गणपती पास होत असेल ना, मी माझं साऊंड बंद करतो. आम्हाला एवढा एकमेकांबाबतीत आदर आहे, एवढा आम्ही मान ठेवतो एकमेकाचा. आमच्या इथं कितीही तुझे आणि माझे विचार वेगळे असू देत, आम्ही गचुंडी पकडून मनगट दाखवून कधीही कुणाचं काम केलेलं नाही. वा. जे काय होईल ते विचारांनी होईल. आमच्या इथं सगळ्यात भारी भारी साऊंड बघायला मिळतील तुला, हो. पण फालतूपणा करताना दिसणार नाही. मी माझ्या मंडळात जर ट्रॅक्टर उभं राहून कोण या डेगात नाचायला लागला तर मी सांगतो. दुसऱ्यांच्या मंडळात ते त्यांचे अध्यक्ष सांगतात. जय हिंद मित्रमंडळ आहे आमच्या इथं ते. हो. तर किंवा अशी अनेक मंडळ आहेत, पण त्या एका मंडळाचं तुला उदाहरण देतो. आमच्या साऊंडवरच त्यांची आरती लावण्यात येते, तर ते गणपती हलवत नाही. क्या बात आहे. बघ, एका मंडळाने दुसऱ्या मंडळाने दिलेला मान आहे हा. हा. का? त्यांचा बी साऊंड असतो तिथं, ते त्यांच्या साऊंडवर लावू शकतात आरती, नाही लावत. तुमच्या साऊंडवर आणि माझ्या हस्तेच आरती करण्यात येते. हे कुठं होतं? अख्ख्या पुणे शहरात तुला बघायला नाही मिळणार, कुठंच नाही बघायला मिळणार. खूप वैचारिक वेगळंच आहे. हा, आमच्या इथं आमच्या आजूबाजूला म्हणजे तुम्ही हा जो उत्सव आहे त्याला तुम्ही आध्यात्मिक अजून. अरे खरंच आम्ही उत्सव साजरा करतो, तुला खोटं नाही सांगत. आमच्या इथं ते 7-8 मंडळ आहेत. मंडळाचं नाव 11 स्टार मित्र मंडळ. 11 स्टार A-B नाही, सॉरी नाही, ते टीम क्रिकेटच्या टीम होत्या. A आणि B. आता नंतर कोण क्रिकेट 11 स्टार. हा, 11 स्टार मित्र मंडळ. म्हणजे तुम्ही 11 लोकांनी ते सुरू केलं होतं म्हणून ते 11 माझ्या जन्माच्या अगोदरचं मंडळ आहे. हा, बरोबर. सॉरी. पण ते लोक 11 होते. ते लोक 11 होते ज्यांनी स्थापन केलं ना, 11 स्टार. ते लोक 11 होते. त्यांनी ते नाव ठेवलं. आम्ही जन्माला आल्यानंतर आमच्या अगोदर पण लोक होते, येतील, आमच्या नंतर पण राहतील. पण आमच्या तिथं जिथं मिरवणुका होतात तिथं ना एक 14-15 मंडळ असतात आजूबाजूला अशी. तुला खोटं नाही सांगत, एका पण मंडळाचा दुसऱ्या मंडळावर रोष नाहीये. कोण कुणाच्या कॉम्पिटिशन साठी काय करत नाही. आम्ही अक्षरशः असं फोन करून सांगतो की अरे हे कमी पडलंय, त्या मंडळातलं पोरग आम्हाला ते घेऊन येतं. वा. म्हणजे 1 वर्ष माझा सेट लावण्यात नाही आला, परिवारासारखं गणपतीचा सेट नाही लावण्यात आला, तर 4-5 मंडळांचे अध्यक्ष तिथं आलते. दादा, तुझा गणपती आमच्या सेटमध्ये ठेव. अरे वा. आणि तुला सांगतो दिग्विजय, बघ, हे लोकांना असं वाटतं मंडळ म्हणजे फालतू असतात. मंडळ फालतू नसतात. माझ्या गणपतीपाशी मी गेलो सुद्धा नव्हतो. त्या मंडळांनी, म्हणजे लायगुडेंच्या मंडळांनी माझा गणपती त्या मुलांनी उचलला. त्यांची मिरवणूक सोडून त्यांच्या रथात ठेवला. म्हणजे धायरीतलं मंडळ म्हणतो. धायरीतलं मंडळाचं नाव जय हिंद मित्र. जय हिंद मित्र मंडळ. त्यांच्या मंडळ ठेवला. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मूर्तीच्या पुढं माझी मूर्ती ठेवली. काय म्हणतील लोक, अरे त्यांची कशाला मूर्ती ठेवायची, आपली मूर्ती पुढे ठेवा. बरोबर ना? माझी मूर्ती त्यांच्या पुढं होती. क्या बात आहे. आणि हे फक्त तुला धायरी रोडलाच बघायला मिळालं. गेल्या वेळेस माझ्या शेजारी किशोर पोकळेंचं मित्रमंडळ आलं, तर मला बाहेर काढायचा होता. त्यांनी फक्त ना माझ्याकडे बघितलं, त्याला माझ्या चेहऱ्याकडे बघून आणि मला त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळालं आम्हाला दोघांना काय पाहिजे, कारण त्या साऊंडचा आवाज एवढा होता कुणालाच कळत नव्हतं. त्यांनी पण एकाच क्षणाला साऊंड बंद केला, मी पण जाऊन लगेच माझा साऊंड बंद केला. आणि दोघांचं दोघींकडनं काढलं आणि मग मिरवणुका चालू झाल्या. मी माझ्या मंडळात, हे मंडळात शिकलं जातं. 2013-14 साली माझ्या मंडळाच्या ट्रॉली जी असते ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉली, तिची हवा गेली. तर ते आता एवढं सगळं चढवलेलं असतं आपण सगळं वर, कशी पंक्चर काढणार तिची? म्हणजे रोडवर मिरवणूक थांबणार, बरोबर आहे ना?
मी कसा तरी जाऊन एकाचं ते हवा भरायचं हे असतं ना मशीन, ते कॉम्प्रेसर, हो तोच घेऊन आला. तो कॉम्प्रेसर आमच्या मिरवणुकी बरोबर चालला होता. तो कंटिन्यू हवा पंप करत होता त्या टायर मध्ये. पंक्चरच झालं होतं. त्या दिवसापासनं माझ्या मिरवणुकीत एक आमच्या गॅरेज मधला मुलगा आहे, तो मंडळात काय काम करतो, तो 10 दिवस येत नाही. त्याचं गॅरेज आहे, तो त्याच्या गॅरेज मधला कॉम्प्रेसर काढतो आणि 9व्या दिवशी माझ्या ट्रॉलीवर आणून ठेवतो. तेव्हापासनं आजपर्यंत तो पोरगा तोच काम करतोय. तो पण आमच्यासाठी तेवढाच मोठा आहे जेवढा अध्यक्ष मोठा आहे. वा वा. तू म्हटलं तुमच्या मंडळाला अध्यक्षच नाही कोणी. तो त्याचं काम करतोय ना, त्याला फोन करून नाही सांगायला लागत. पहिल्यांदा बघितलं मंडळाला कोणीच अध्यक्ष नाही तुमच्या. सांगतो तुला, फोन करून सांगायला नाही लागत त्या पोराला तुझं कॉम्प्रेसर आणून ठेव. तो आणतो, तो त्याचं काम करतो. तो आम्हाला वर्गणी देत नसेल, पण तो येतो, कॉम्प्रेसर ठेवतो. तो कॉम्प्रेसर तिथली कोणचीही मंडळातली हवा गेली ना, तोच कॉम्प्रेसर जातो. क्या बात आहे. माझ्या मंडळात कंपल्सरी एक ॲम्ब्युलन्स असती. जर मध्ये काय कोणाचं काय झालं तर आम्ही त्यातनं घेऊन जाऊ शकतो. या दृष्टीने मी दरवर्षी ॲम्ब्युलन्स ठेवतो. त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाणी असतं. अख्खी पहिली ॲम्ब्युलन्स आणताना तिथं जागेवर अख्खं पाणी भरून आणतो. मिरवणुका चालू झाली, सगळ्या पोलिसांना पाणी वाटण्यात येतं. बरं. नंतर ती ॲम्ब्युलन्स ठेवण्यात येते. तो मुलगा आमच्याकडनं 1 रुपया पण घेत नाही, पण तो दरवर्षी न फोन करता आमची मिरवणूक चालू झाली की तुला ॲम्ब्युलन्स मागं दिसणार. हे आहे गणपती मंडळातले जे घडतात. कोण म्हणतं हे सगळं फालतू आहे? काहीच नाही. ही बाजूच ऐकली नाही तुम्ही कधी. मंडळांची ही बाजूच ऐकली नाही तुम्ही कधी. हे तर खूप तू डिटेल मध्ये सांगितलं. असल्या खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. अनेक जण म्हणतात की खूप आवाज वाढतोय आणि फालतूगिरी करतात. नाही होत. आता ते आवाज वाढवायचं पण आता तो गेला ट्रेंड. तो जो होता ना, तो मध्ये पिरियड आला होता, 2010-12ची गोष्ट, तो फेज आला होता. आता नाही. आता अरे टेक्नॉलॉजीनी पण मंडळ लय पुढे आहेत. भारी भारी गोष्टी यूज करतात. ज्या लोक रोडवर यूज करत नाहीत ना, ते आम्ही मंडळात यूज करतो. तेवढा आम्ही खर्च करतो, तेवढा आम्ही. आणि ते काय आम्हाला फालतूपणा दाखवायचा असतो म्हणून नाही. कितीतरी कार्यकर्ते स्वतःची 50-50 हजार रुपये वर्गणी देऊन तिथं दिसत पण नाहीत तुम्हाला. बरोबर आहे. ते फाटक्या तुटक्या कपड्यावर कुठं रोड नीट करत असतील, कुठं बाबा पुढं घ्या, ते काहीतरी काम करत असतात. असं नाही की सगळीच मंडळामध्ये फालतू लोक असतात. चांगली लोक पण तिथं घडतात. माझ्या मंडळातनं जेवढी लोक आहेत ते त्यांच्या क्षेत्रात बेस्ट आहेत. माझं म्हणणे, मी सांगतो, इंजिनियरला सुद्धा लाजवतीन असं काम करतात. आणि तुला सांगतो, माझ्या मंडळाने सगळ्यात पहिली सुरुवात काय केली, हे जे लोक सेट बनवतात, जे साऊंडच्या पुढे स्ट्रक्चर बनवतात, हे आम्ही हाताने केलेले. हाताने. आता सुद्धा आम्ही हाताने करतो. ती मजा वेगळी असते. वेल्डिंग पासून सगळं आमच्या मंडळातली लोक करतात. कोणी विकत आणलेला माणूस म्हणून तिथं काम केलंय. विकत आणलेला माणूस 8 तास 12 तासात भाऊ संपून जाईल. आम्ही 3-3 दिवस तिथे जागे असतो. हे विकत आणून नाही होणार. नाही हो. ह्याला भावना ही पाहिजे की हे मंडळ माझं आहे. त्याशिवाय तो बिना खाता पिता बिना झोपता जगू शकत नाही. पॉइंट. आणि ती लोक तितकं तत्परतेने काम करतात. तू मगाशी एक गोष्ट बोलता बोलता आपण वाढत्या गुन्हेगारी बद्दल बोललो, पण त्याच्याबद्दल तू मार्मिक उत्तर दिलं की रोजगार नाही म्हणून ही गुन्हेगारी. रोजगार नाहीये. मग काय होतंय की काय असतं रे आता. पण दादू, 15 आणि 16 वर्षाची पोरं कोयते सांगतो ना तुला. म्हणजे हे आपल्या वयात आपण नाही बघितलेलं. हे नाही सांगतो ना तुला. आपल्या आई बापाचं आपण 18-20 होस्तोपर्यंत आपल्याकडनं हे नव्हते की तू कमवून आण, ही कधी भूमिका नव्हती. आताच काय आहे, 10वी पास झाला ना बाळा की तू काहीतरी कमवून आण घरात. मग ते लोड द्यायला लागले आलेला आहे. बरोबर. मग 10वी पास झालं की पोरग काय करतं, एक हे आला की मी काम नाही करणार, मी काहीतरी बिझनेस करेन. ते सगळ्यांमध्ये असतं. ती चूल सगळ्यांमध्ये असते ना. मग तो काय करतो, मला काहीतरी दुकान टाकायचे, काहीतरी गाडी टाकतो, दुकान टाकतो, कपड्याचं दुकान टाकतो, चहाचं दुकान टाकतो, काहीतरी टाकतो. आता बिझनेस टाकल्या कोण सक्सेस होईल का? नाही होत. तो फेल जातो. मग त्याचे आईबाप काय म्हणतात, तुला आम्ही पैसे दिले, तू काय केलं, बिझनेस टाकला, वाया घालवली. त्याचं इंटेन्शन होतं का ते वाया घालवणं किंवा ते फेल घालवणं? नव्हतं. त्यांनी त्याचा प्रयत्न केला,
बरोबर आहे. पण तो कमी वयात प्रयत्न करतोय. त्याच्या बालिशपणामुळे त्याचा धंदा बंद पडला असेल किंवा त्याचा धंदा नाही चालू शकत. ती बाजू कोणी समजूनच नाही ती घेतली. बाजू तुम्ही समजूनच नाही घेतली. त्याला प्रेशराईज करत बसले 20 वर्षापर्यंत. तुला आम्ही पैसे दिलते, तू फेल. अरे एकदाच फेल गेलाय. खरी गोष्ट त्याला आहे. प्रेशरच करत बसणार घरातल्यांचं पण चुकीचं नाही. त्यांनी लय गोळा करून काय करून केलेलं नाही, असतं पण होतं आणि ना. त्यांना ती अपेक्षा असती. बरोबर आहे. ह्या दोन्ही बाजूला गुन्हेगार आहेत का? नाहीयेत. नाहीयेत. ज्यांनी त्याचा तो प्रयत्न केलेला आहे. हा, पण ते होत असताना मग ते पोरग काय होते 20 वर्षापर्यंत किंवा 17-18 वर्षापर्यंत त्याला असं फील होतं की आयला आपण कुठनं पैसे कमवू शकतो का नाही, आपलं काय होईल का नाही, काय होईल का नाही. त्याच्यामध्ये मग ते होऊन जाते. म्हणजे मला असं वाटतं. पण असं नाही की मग तेच करत बसतील. त्याच मार्गाला गेलं पाहिजे. नाही किंवा तेच करत बसतील नाही, नाही. कारण मला आठवतं, हा. म्हणजे माफ कर, आपण धायरीत राहिलेलो आहे. आपण धायरी फाट्यावरती राहिलेलो आहे. म्हणजे मला आता जास्त बोलायचं नाही त्या विषयावर, पण आपण खूप काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. बघितल्यात आपल्या डोळ्यांनी. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणून आपल्याला ती त्याच्या माग परिस्थिती काय असते हे बघायची दृष्टी आहे. मग आपण काय करतो की माझ्या मंडळात जर असं कोण असेल, आम्ही त्याला सावरून घेतो. कसं म्हणजे नको करू हे, मतपरिवर्तन करतात. हा, त्याला प्रोत्साहन नाही देते आपण हा. किंवा त्या गोष्टीला अरे ते चुकीचं आहे, आम्ही गेलोय त्या सगळ्यातनं, हे सांगणारं पण आजूबाजूला ऍटमॉस्फिअर पाहिजे ना. हे तयार करणार ते कोण करतं? ते मंडळ करतं. मंडळ. आई बापाचं असलं पोरग ऐकत नाही. नाही. त्याला तुझे मित्रच सांगायला बरोबर. लावतात. परत इथे मित्र आला की तुमचे मित्र कोण आहेत हे फार तुमचा महत्वाचं. मित्र ज्या दिवशी म्हणन ना नको राव ह्याला मार्गाला जावं, ऐक तू फालतूपणा करतोय हा, तेव्हा माणूस तेव्हाच तो ऐकतो. त्याला एकच हे असती भीती माणसाला, बाबा माझा मित्र लांब जाई ना माझ्यापासून. जी तू सगळ्यांना आता हे त्या आई बापाला बघा एका मिनिटात म्हण नाही मी जातो घर सोडून. तसा मित्राला नाही म्हणू शकत नाही नाही तू नको बोलू माझ्याशी. तो घर सोडून मित्राकडेच येतो राहायला. त्याला माहिती आहे आपण घर सोडलं तर राहायला हाच देईन, खायला हाच घालन, सगळं हाच करण. म्हणून तो जेवढं मित्राचं ऐकू शकतो तेवढं तो कुणाचंच ऐकू शकत नाही. म्हणून आता ही जी वाढती गुन्हेगारी आहे, तर कुठलाही गुन्हेगार होत असेल तर त्याच्या मित्राचं सावरणारा मित्र पाहिजे. त्याच्यासाठी एक दोन लोकच पाहिजे का? नाही, त्याच्यासाठी अख्खं मित्रमंडळ पाहिजे. मित्रमंडळ पाहिजे. अख्ख्या मित्रमंडळामध्ये मी चुकीचं आहे, मी पण त्याला मी पण चुकीचं वागायला लागलो. कोणतरी असा 10 लोकांमधला एक माणूस सांगणारा पाहिजे, अरे तुम्ही हे करताय हे चुकीचं करताय. मित्रमंडळाची पूर्ण व्याख्या सांगितली. 2 मित्र 4 मित्र नाही पाहिजे. आणि ते तुझे मित्र असतात, ते तुझ्या बाजूनेच बोलणार. मग तू दारू जरी पित असशील ना तरी ते म्हणणार वा वा छान आहे, मी पण पितो. नाही मग चुकलं. मित्रमंडळात मतभेद असतात आणि मित्र असणं हे वेगळी गोष्ट आहे. आणि मित्रमंडळात वेगवेगळे विचार असतात, ते एका स्टेजवर येऊन बोलण्याची ताकद ठेवतात. बरोबर आहे. म्हणून तू चुकीचा असशील, तुझ्या बरोबरचे 4 लोक चुकीचे असतील तर ते 10 लोक तुझ्या विरोधात बोलतात आणि सांगतात तुला की तू जे हे करतोय ते चुकीचं करतोय. त्याच्यामुळे मित्रमंडळाला नाव ठेवणं बरोबर आहे, हे एकदम चुकीचं आहे. नाही, मला खूप आनंद या गोष्टीचा वाटला की तुझ्या पद्धतीने मित्र आणि मंडळ आणि मित्रमंडळाची जी तू पूर्ण एक व्याख्या सांगितली. अजून एक गोष्ट तुझ्याकडून खूप आवडली की ही जी वाढती गुन्हेगारी आहे, तर त्या क्षणाला जसं तू तुझ्या मित्रमंडळात का आजूबाजूचे तुम्ही सांगता त्या मित्राला की बाबा हे करू नकोस, कारण हे अधोगतीकडे जाणारा मार्ग आहे आणि त्याच्यातनं एक रोजगार निर्मिती करून त्या पद्धतीने तुम्ही पुनर्वसन करता. तर हा मला फार आनंदाची गोष्ट आहे की चैतन्य तुझ्याकडे रोजगार करण्यात पण बघ एक ह्याच्यात ना एक छोटासा हे समजा मी माझ्या मंडळातल्या एखाद्या कमकुवत व्यक्तीला मी कशावर तरी उभा केला, बरोबर आहे, तर ना तो माझा गुलाम बनून राहू शकतो बघ. पॉइंट आहे. बरोबर ना. किंवा माझं जर ते इंटेन्शन असेल, म्हणजे तो अंडर येतो आपोआप. हा, की माझं जर ते इंटेन्शन असेल की मी ह्याला थोडी आता मदत करून ह्याला माझ्याच हाताखाली ठेवायचा कायमचा, किंवा ह्याला दबाव तंत्र म्हणतो ना का, की त्याला माझ्या बरोबरच तो म्हणन मी म्हणन ते ऐकलं पाहिजे, हे करायचं, ह्या इंटेन्शननी नाही करत आम्ही. एक्झॅक्टली. की कुणीतरी आमच्या बरोबरच राहावं किंवा कुणीतरी आलं ना तुझ्या लक्षात. पॉइंट आहे, लक्षात आलं माझ्या. आमच्याकडं तुला आम्ही फायनान्शियल उभं करतोय, पण पैसा हे सर्वस्व नाही. त्याच्यासाठी तू लोकांना लुबाडू नकोस, त्याच्यासाठी तू लोकांचे गळे कापू नकोस, हे आमच्याकडे शिकवण्यात येतंय. वा,
म्हणजे पैसे देणं मदत करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण त्या उपकाराचं वजं त्याच्या अंगावर टाकणं, म्हणजे मी पैसे देऊन मग त्याच्याकडनं काही करून घेऊ शकतो. ए मार रे याला, ए कर रे याला, ए बन रे भाऊ याला, बरोबर ना, हे करू शकतो. बरोबर आहे. हे नाही, माझं इंटेन्शन काय द्यायचं, देतानीच हे सांगणं चांगलं कर काहीतरी ह्याच्यातनं, बरोबर आहे, वाईट नको करू. बरोबर आहे, पॉइंट आहे. आणि त्याला पण असं वाटलं पाहिजे की अरे हे आपले पैसे आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींमागे इंटेन्शन्स हे असले पाहिजे हा. आणि ते चांगले असले पाहिजे. आणि बघ ना, आता समजा त्याला जर वाटलं की आईला ह्यानी आपल्याला ह्याच्यामुळे पैसे दिलेत, तो ॲटोमॅटिक ते तसं वागायला सुरुवात करतो. बरोबर आहे. त्याला जर मी म्हणलं ना की तू मला भाऊ म्हणायचे म्हणून मी तुला पैसे देतोय, आणि तो भाऊ भाऊ म्हणायला सुरुवात करणार, कारण त्याची ती वेळ असती, त्याला तो वाईट वेळेत असतो ना, त्याला ते काढायचं असतं, मग तो भाऊ म्हणायला सुरुवात करणार, मग तो त्या जाळात अडकला जातो. पण मी जर ह्या भावनेने पैसे दिले ना, भावडे पैसे घे, तू आत्ता हरला तरी काय हरकत नाही, आपण परत कसं तरी उभं करू. वा, इंटेन्शन. त्याला वाटतं हे माझे पैसे, आणि तो चुकला ना तरी पण आपली पण ताकद ठेवावी. म्हणजे जे आई वडिलांनी जे बॉदरेट करतात ते नाही करून परत हा त्याला ठीक आहे ना. घडवायचं. आता समज मी एखाद्याला एक मदत केली समज, आणि आता तो फेल गेला, आणि आता पुढच्या वेळेस पण मला त्याला मदत करायला माझ्याकडे पैसे नाहीयेत, लक्षात घे. प्रत्येक वेळेस तर आपण नाही ना मदत करू शकत, पण ऍटलिस्ट माझी त्याला ही तरी भूमिका असावी, थांब रे होईल काहीतरी, धीर देणं, थोडा वेळ थांब. का तर तो त्या वेळेमध्ये वाईट मार्ग काहीतरी शोधावा नको. एक्झॅक्टली. म्हणजे त्याला कोणतरी धीर देणारा पाहिजे की अरे होईल आपलं काहीतरी, नको काहीतरी अडगत वागायला. मग माझ्याकडे जर आता नाहीये ना कंडिशन काय करायची, तर आपण कोणतरी लोक बघणं, पॉइंट आहे, किंवा त्याचा प्रॉब्लेम कसा सोडवण्यात येईल ते बघणं. पण मी त्याचा प्रॉब्लेम सोडवून त्याला गुन्हेगारीच करायला लावणं हे चुकीचं आहे. मी त्याच्या प्रॉब्लेमचा फायदा नाही घेऊ शकत भाऊ. येत आहे ना लक्षात तुझ्या? दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये. मी तो प्रॉब्लेम मध्ये त्याचा फायदा नाही घेणार, नाहीतर मला तो सगळ्यात बेस्ट चान्स आहे मग माझ्या आयुष्यातला. तो प्रॉब्लेम मध्ये मी मदत बी करतोय, चल मेरे लिए कर, असं नाही होणार. असं नाही केलं, नाहीच केलं पाहिजे. तो त्याच्या वेळेचा चुकीचा तुम्ही फायदा घेताय, आणि हे बाकीचे बाहेरचे लोक हे करतात. नाही, वाढलंय ना आता, इंटेन्शन असतं ना. हे बघ, मला राजकारणी बनायचंय तर मला कार्यकर्ते वाढवले पाहिजे. पॉइंट आहे. मला भाई बनायचंय, मला माझे कार्यकर्ते वाढवले पाहिजे. पण माझं जर इंटेन्शनच हे नसेल तर मी काय करणार आहे? म्हणजे गुन्हेगारी हे फार डेंजर आणि फार अधोगतीला जाणार वाईट विषय आहे. त्याच्यात कोणाचंच आज कल्याण तू नाही. बघ ना, तू कसली आहे का भीती पोरांना, लहान मुलांना? ह्याला आपण ह्याच्यावर संस्कारांवर नको जायला कदाचित, सगळ्यात पहिली गोष्ट. ऍक्च्युली पण भीती उरली नाहीये, भीती उरली नाहीये, आणि कदाचित हे ना, हे समाजातल्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि मग त्याला नावं ठेवली पाहिजे. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, तुम्ही ही बाजू न बघता तुम्ही एखाद्या गोष्टीला, तो माणूस का करतोय हे, त्याचा कॉज काय, हे कोणच नाही बघायचं, आणि फक्त नावं ठेवायची. ह्याला काय अर्थ नाही ना. नाही ना. त्याच्यावर का परिस्थिती आली तशी, हो ना. हा का करतोय तसं, हे पण बघितलं पाहिजे. आपण जर त्याला थोडे दिवस थांबू शकलो ना, बघा आता माझी आर्थिक परिस्थिती असूच शकते का नसू शकते, पण मी त्याला बोलण्याने पण थांबू शकतो ना, ते पण मला वाटतं भरपूर मोठं काम. त्याच्यात खूप मोठी ताकद आहे. हा, एखाद्याचं आयुष्य बोलण्यामुळे. आणि मी तर ह्याच्यावर बिलीव्ह करतो की तुम्हाला आर्थिक दृष्ट्या बनवणं, ह्याच्या बनवण्यापेक्षा तुम्हाला मानसिक दृष्ट्या उभं केलं ना, तुम्ही कितीही अडचणीत या, तुम्ही कसे तरी वर येणार, त्याच्यातनं बाहेर पडतात. तर मी तर आर्थिक नाही, मी मानसिक दृष्ट्या मदत करायची लय भूमिका ठेवतो. वा, आणि तेच तर मेन औषध आहे. हा, जास्तीत जास्त माझ्याकडे तेच पर्याय असतो की ह्याला मानसिक दृष्ट्या कसं बळ देता येईल आणि हा कसा उभा राहील. वैचारिक बनवायचा माणसाला. ते पैसे उद्या संपतील, परवा संपतील, विचार एकदा माणसाच्या डोक्यात रुजले ते संपू शकत नाहीत. तो कसा तरी वर येणार म्हणजे येणार, भले मी नसताना येणार. वा, मी पैसे दिले, ते संपले, मी मेलो, नंतर कोण पैसे देणार? कोण नाही देणार. पण विचार कायम राहणार. मी मेलो तरी राहणार, तो येणार वर, तो कुठून तरी येणार वर. थोडासाच येईन, पण ते त्याच्यासाठी चांगला असेल. लईच फार मोठी माडी बांधण हा विषय नाहीये, पण तो त्याच्या जीवनात सुखी झाला पाहिजे.
तो त्याच्या जीवनात कम्फर्टेबल पाहिजे. पॉइंट आहे. नाही तर मी लय मोठा आहे पण मला लय अडचणी आहेत. पॉइंट आहे. ह्याच्यात काहीच अडचण काहीच अर्थच नाहीये. म्हणून मी उभा कशाने करतोय माणसाला, त्याचा बेस काय आहे? वैचारिक दृष्ट्या हे लय महत्वाचं आहे. हे मला कोणी शिकवलंय? माझ्या मित्रमंडळाने शिकवलं. वा, हे मला कोणी शिकवलं नाहीये. हे मित्रमंडळांशी. हा, हे माझ्या घरच्यांनी पण नाही शिकवले. मला खूप आनंद होतोय की आज आमचा बालमित्र मित्रबंधू चैतन्य एप्रे दादू ह्याच्याशी गप्पा इतक्या छान झाल्या. तुला कसं वाटतंय? मजा आली. मी पहिल्यांदा बोललो असं कॅमेरा हे मला मी लय शाय या बाबतीमध्ये. तुला कसं वाटलं? लय बरं वाटलं. म्हणजे मी बोललोच ह्यामुळं कदाचित तू माझा मित्र आहे किंवा आपले संबंध आहेत लहानपणापासून आपण, त्यामुळे मी बोलू शकलो. नाहीतर असं कोणीतरी काहीतरी स्क्रिप्टेड केलं असतं. नाही कुठलं आपण काहीच नाही सांगतोय तुला, ते जमलंच नसतं आणि मी गेलोच नसतो. तू मोकळ्या गप्पाचे एपिसोड बघतो का? अरे मी बघूनच तर तुला मेसेज केला. म्हणलं मला असं भारी वाटलं, चला बाबा आपल्या मंडळातला एक माणूस किंवा आमच्या संपर्कातला एक माणूस एवढं चांगलं. आणि ते हे कधी बघितले बघ, आपण जेव्हा एका स्टेजवर डान्स करत होतो बरोबर, तेव्हा मला दिग्विजय जोशी मधला एक कलाकार दिसला. तो मधल्या काळात कुठेतरी गायब झाला. परत चुला आ गई भाई में. आणि ते ओरिजिनॅलिटी दिसती ना मग माणसाची, की मला असं दिसतंय ना की आयला ह्याला जे आवडतं ना ते करतोय हे, मग बघ किती बेस्ट बाहेर येते त्यातनं. म्हणून तुला मेसेज केला की आयला भारी वाटतंय हे बघून. आणि सगळ्यात भारी काय वाटलं तुला सांगतो, मित्रमंडळाच्या नात्याने सांगतोय, एकही शब्द पहिला आपण बोललो नाही आणि तू असंच उघडं वागडं घेतोय सगळं. ह्याच्यात खरंच आनंद आहे की लॉयल्टी अजून आहे. तो आम्ही बघत होतो ना क्रिकेटमध्ये आउट मानणाराच अंपायर जो बघत होतो ना तोच दिसला. अरे थँक्यू. आणि ते आता इथे येऊन कळतंय असं नाही, ते त्या इंटरव्ह्यू मध्येच दिसत होतं चेहऱ्यावरनच की अरे नाही हे बेस्ट चाललंय, जे चाललंय ते ही सगळी भारी महादेवाची आशीर्वाद आहेत, कृपा आहेत. पण तुला माहिती असेल की आमच्या शोचा एक टास्क आहे आणि तो आम्ही सगळ्यांना करायला सांगतो. तर सगळेच जण म्हणजे आता मला आनंदाची गोष्ट आहे की आता मोकळ्या गप्पा ह्या ऑगस्टमध्ये 50 इंटरव्ह्यू कम्प्लीट करतात. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. मला तू जसं मित्रमंडळ म्हणतो तसं मला सागर, माझ्या डीओपीला आणि संपूर्ण टीमला, ऑब्लिक्स मीडियाला आणि आमची जी कंपनी आहे, जो आमचा अभिषेक म्हणून एडिटर आहे, जो डी आहे, ते तुझ्या माध्यमातून मित्रमंडळातनं मी या सगळ्यांना, हे सगळे माझे पिलर्स आहेत. ओके, मी पण त्याच्यातला एक पिलर आहे. मी काही बिल्डिंग नाही, मी पण एक पिलर आहे. आपण सगळे पिलर असतो. बरोबर. बिल्डिंग ही विचारांची असते. तर मी तुझ्या मार्फत या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण आता मी तुला टास्क कंप्लीट करायला मी विनंती करतो. हा आहे फोन. तुझ्याकडे खूप सुंदर फोन आहे, माझ्याकडे, आपल्याकडे आधी फोनच नव्हते. पण हा मी तुला फोन देणार आहे आणि तुला कोणाला तरी, ह्या फोनमध्ये रेंज नाहीये, या फोनमध्ये सिम कार्ड नाहीये, ओके, कुठलंच नेटवर्क नाहीये, आणि या फोनवरनं अनेक जणांनी कोणाला तरी फोन लावले. ओके, तर मी तुला हा फोन देईल आणि तुला ज्याच्याशी बोलणं राहून गेलंय का, तुला कोणाला फोन करायला आवडेल तर तू त्यांना फोन लावून बोलू शकतोस. हा टास्क मजेशीर आहे. म्हणून मी तुला मुद्दामून सांगितलं, जे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जे घडतं तर तुला कोणाला तरी फोन लावायचा आणि तू बोलू शकतोस. तू कोणाला, म्हणजे असं अख्ख्या ग्रुपला लावू शकतो, तू कोणाला, या जगात कोणालाही फोन लावू शकतो. म्हणून तर म्हटलं ना, ही खूप मोठी संधी महादेव देतात. कोणाला, अख्ख्या मंडळाला फोन लावू शकतो. तुला कोणाला लावायचं, त्यांनी मागच्या वेळेस आमच्याकडे तुषार दामगुडे दादा आले होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन केला होता. आताच रिसेंटली आदरणीय वैभव वाघ हे आले होते, ते शिवसेनेत आहेत. त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना फोन लावला होता. कोणी त्यांच्या आईला फोन लावतं, कोणी वडिलांना लावतं. तुला कोणाला लावायचं? मला माझ्या मित्रमंडळाला लाव नावं घ्या सगळ्यांची. नावं घ्यायची? मी आता मी अख्ख्या मंडळाचं नाव. बरं घे. ओके, नक्की प्लीज. हॅलो, 11 स्टार मित्रमंडळ का? ओके. कदाचित हे मित्रमंडळ होतं म्हणून मी माझ्या जीवनात जे काय जिथं पण असन, तुमच्यामुळं आहे मी कदाचित तिथं. माझ्या सगळ्या मित्रमंडळाला माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे. आणि असंच राहावा, इथून पुढं राहावा, मरेपर्यंत राहावा, बस. आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की चैतन्य येप्रे, आमचे दादू,
ह्यांनी 11 स्टार मित्रमंडळाला फोन केला आणि ह्या माध्यमातनं हा एक मैत्रीचा कट्टा जसा असतो तशा अशा मोकळ्या गप्पा झाल्या. मला आनंदाने सांगायला आवडेल की दादूनी म्हणजे चैतन्य एप्रिनी जो त्याच्या घरातला आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेचा जो वारसा आहे त्यांनी खूप छान छान कामं केलेत. तर ह्यानंतर आम्ही या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातनं दादूचे लहानपणापासूनचे आणि आत्तापर्यंतचे जे त्यांनी कामं केलेत ते ती एक छान डॉक्युमेंटरी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याचाही तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्यावा. मी ह्या माध्यमातून चैतन्य अंजली राजेंद्र एप्रे यांना एक नम्रच विनंती करतो की समाजकारणासाठी तुम्ही लवकरच पुढाकार घ्या. तुमच्या भावी भविष्यासाठी, कामांसाठी, सगळ्यासाठी मोकळ्या गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा. असाच हसत राहा, असाच व्यायाम करत राहा आणि असाच मित्र म्हणून सगळ्यांना जे चांगले उपदेश देतो ते देत राहा. महादेवाचे सर्वांवरती आशीर्वाद आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि नमो पार्वती पतये हर हर महादेव. लवकरच भेटूयात. धन्यवाद.